अत्यंत ऐतिहासिक सिरीजचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। खरं तर राणेसाहेबांचे ज्युनियर आणि ज्यांना राणेसाहेबांचा प्रदीर्घ सहवास लाभला ते माधव जामदार यांच्या विचारातून, यांच्या कल्पनेतून ही सिरीज या ठिकाणी चालू होती आहे। या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व जजेस, राणेसाहेबांच्या विषयी मी बोलावं आणि तेही मला एक 10 मिनिटांमध्ये बोलायला सांगितलेलं आहे। तर राणेसाहेब हे एक उत्तुंग व्यक्तिमत्व होतं। त्यांना 10 मिनिटांमध्ये शब्दांमध्ये सांगणं हे खूप अवघड गोष्ट आहे आणि तेवढं शब्द सामर्थ्य माझ्याकडेही नाही। परंतु राणेसाहेबांनी त्यांचा जन्म कुठे झाला, ते कुठे आले, ह्या बाबतीमधल्या गोष्टी हे आपण पुस्तकामध्ये बघू शकतो, वाचू शकतो। पण नेमके राणेसाहेब कसे होते, ॲज अ ज्युनियर म्हणून आम्ही राणेसाहेबांना काय पाहिलं, त्यांच्याकडनं आम्ही काय घेतलं, हे मला इथं असणाऱ्या ज्यांची प्रॅक्टिस 2004 नंतर चालू झालेली आहे त्यांना सांगणं गरजेचं राहणार आहे। कारण ज्यांनी वकिली मुंबई हायकोर्टामध्ये 2004 पूर्वी चालू केली त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राणेसाहेबांनी जागा निर्माण केली। इथं असणाऱ्या बहुतेक सगळ्यांच्या बरोबर, मग तो जेव्हा बारमध्ये 6 महिन्याचा ज्युनियर असेल तरी सुद्धा राणेसाहेब त्याच्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं पोचलेले आहेत। म्हणजे विशेष करून आमचे भोसले साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, हे त्याच टेबलवर त्या ठिकाणी होते। त्यांना राणेसाहेब हे काय आहेत हे त्यांना पूर्ण माहिती आहे। राणेसाहेबांच्या विषयी जे काही राणेसाहेब नेमके त्यांच्या 4 महत्त्वाच्या गोष्टींवर मी खरं तर सांगणार आहे। त्यांचे जे 4 पैलू आहेत त्या बाबतीमध्ये मला सांगावंसं वाटतं। ज्यावेळेस माझी राणेसाहेबांबरोबर पहिली भेट झाली त्यावेळेला ती जी गोष्ट अशी आहे की फलटणमध्ये एक लाटकर गुरुजी यांची टेनन्सीची केस होती। मी वकिलीला जसं ॲडमिशन घेतलं तसं ते त्यांचं संपूर्ण केसचं बाण माझ्याकडे घेऊन येत होते आणि मला ते विचारत होते। मी वकील झाल्यामुळं, मला वकिलीला ॲडमिशन घेतल्यामुळं कोणतरी क्लायंट आपल्याकडे येतोय आणि तो विचारतोय याचं मला महत्त्व वाटायला लागलं, म्हणून मी त्यांचं ऐकून घेत होतो। ते 3 वर्ष मला हे सांगत होते। त्यानंतर जसं वकिली झालो तसं त्यांच्या तोंडातून सतत राणेसाहेबांचं नाव येत होतं। पण वकिली झाल्यानंतर मुंबईला प्रॅक्टिस करायचं ज्या पद्धतीने ठरवलं त्यावेळेला ज्यांच्याकडे प्रॅक्टिसला जायचं होतं त्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही, म्हणून राणेसाहेबांकडे या केसच्या संबंधाने विचारणा करण्यासाठी गेलो। साहेबांबरोबर बोललो आणि 3 वर्ष त्या व्यक्तीकडनं जेवढं काही मला कळालं होतं आणि जे टेनन्सीमध्ये वाचलं होतं ते साहेबांशी चर्चा केल्यानंतर साहेबांनी विचारलं, तू वकील आहेस का? तर मी म्हटलं नाही, आत्ता LLBची परीक्षा दिलेली आहे, पास झालेलो आहे आणि आता ते डायरी मेंटेन करण्याचा रूल आमच्या वेळेला होता आणि त्याच्यासाठी मी सिनियर शोधतोय। तर मी म्हटलं, सर तुमच्याकडे जॉईन होऊ का? तर सरांनी सांगितलं की चालेल, तू जॉईन हो। आणि मग मला लगेचच राणेसाहेबांनी जामदार साहेबांकडे नेलं आणि त्या ठिकाणी जामदार साहेबांची, PL नाईक साहेबांची भेट त्या ठिकाणी घालून दिली। आणि त्या राणेसाहेबांच्या म्हणजे काय योगायोग असतो, माणसं कशी भेटत जातात। जसं काल जामदार साहेबांनी सांगितलं की राणेसाहेबांच्या बरोबर, त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग त्यांना कसा मिळाला, म्हणजे ही नियती कुठून ना कुठून कशी माणसं जुळवत असते, त्या पद्धतीनं मी सरांकडे जॉईन झालो। त्यानंतर सरांकडे जॉईन झाल्यानंतर खरं तर मी वारकरी कुटुंबातील, नावात आडनाव टाळकुटे आणि साहेब हे कधी देव मानले नाही, पूजले नाही। तर साहेबांच्या सर्व सिनियर्सनी सुरुवात केली की अरे हा तर एकदम निधर्मी माणूस आणि याच्याकडे तू टाळकुटे कुठून आला, म्हणजे त्यामध्ये त्या पद्धतीने तोही विषय होत राहिला। खरं तर राणेसाहेबांकडनं नेमकं काय शिकलो, काय समजून घेतलं याविषयी जर सांगायचं झालं तर जसं मी सांगितलं की त्या बाबतीमध्ये मी त्यांचे 4 पैलू सांगू इच्छितो। पहिला म्हणजे की त्यांची असणारी गुरुभक्ती। राणेसाहेबांचे गुरु म्हणजे तारकुंडे साहेब। अगदी कॉलेज जीवनामध्ये असल्यापासून ज्या
रॉईस्ट विचाराने प्रेरित झालेले राणेसाहेब आणि तारकुंडे साहेब हे दोघं विचाराने एक होते आणि विचाराने शेवटपर्यंत एकच राहिले. अगदी शेवटापर्यंत तारकुंडे साहेबांनी रॉईस्ट विचार सोडला नाही. राणे साहेबांनी तो विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जेवढं काय करता येईल तेवढं केलं. म्हणजे तारकुंडे साहेबांना राणेसाहेब भाऊसाहेब म्हणायचे आणि साधारण तारकुंडे साहेब साधारण 57 पर्यंत जज होते. त्याच्यानंतर हायकोर्टाचे जज नंतर ते रिटायर होऊन सुप्रीमला काम करू लागले. आणि मी ज्या वेळेला होतो तेव्हा राणेसाहेब तारकुंडे साहेब हे बऱ्याच वेळेला थंडीच्या दिवसामध्ये पुण्याला येऊन राहायला असायचे. राणेसाहेब त्यांना भेटायला जायचे आणि शनिवार किंवा रविवारी विशेष करून भाऊसाहेबांना पत्र लिहिली जायची. ती पत्र आम्ही आमच्या समोर आमच्याकडे नाईक म्हणून होते ते यायचे, ते स्टेनो, आणि साहेब ते पत्र डिक्टेट करायचे भाऊसाहेबांना आणि भाऊसाहेबांची आलेली पत्र बघायची. तर त्या दोघांमधला एक ज्युनियर आपल्या सिनियर विषयी किंवा त्यांच्या विचाराविषयी किती प्रकारची आस्था ठेवतो, त्यांचे विचार त्यांचा कार्य वाढवण्यासाठी, टिकवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी काय करतो, या बाबतीमधलं त्यांचं नातं ही किती घट्ट होतं हे त्या ठिकाणी दिसलं. म्हणजे साहेबांनी म्हणजे हे जे पुस्तक साहेबांचं आहे, या पुस्तकाची फॉरवर्ड जी तारकुंडे साहेबांची आहे त्यामध्ये तारकुंडे साहेबांनी रॉईस्ट विचारासाठी त्यांचं जीवन कशा प्रकारे वाहून घेतलं होतं, किती प्रकारचं कलेक्शन मिळवलं होतं. म्हणजे 90% कलेक्शन राणेसाहेबांनी मिळवलं, 90% सबस्क्रायबर जे होते ते राणेसाहेबांनी मिळवले. म्हणजे आपल्या सिनियरचा असणारा विचार म्हणजे केवळ हा तर खरं वकिलीतलं तर आहेच, वकिलीमध्ये सुद्धा राणेसाहेबांच्या अनेक केसेसमध्ये किंवा तारकुंडे साहेबांच्या बरोबर काम केलेल्या केसेसमध्ये त्यांनी काम केलंच. पण एका आपल्या सिनियर बाबत असणारं त्यांचं जी श्रद्धा आहे ती श्रद्धा त्या ठिकाणी दिसते. ही श्रद्धा आपल्याला शिकता आली पाहिजे. विशेष करून इथं असणाऱ्या ज्युनियरला हा विचार आला पाहिजे की आपल्या सिनियर असणारी आपली श्रद्धा ही कशा प्रकारे असली पाहिजे. दुसरा जो राणेसाहेबांचा बाब मला जी खूप प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे साहेबांचं पक्षकारांच्या विषयी असणारं नातं, असणारं प्रेम. म्हणजे विशेष करून ज्या ज्या वेळेला राणेसाहेबांकडे गरीब असेल, वंचित असेल, कामगार असेल, कुळ कायद्यातला टेनंट असेल, भाडेकरू असेल, जेव्हा जेव्हा कोणताही वंचित घटक आला त्यावेळेला साहेबांना त्यांच्यासाठी काम करण्यासाठी जो विशेष आनंद मिळाला तो हा साहेबांचा पक्षकारांविषयी प्रेमाचा किंवा न्यायाविषयी न्याय मिळवून देण्यासाठी की जी धडपड आहे ती त्या ठिकाणी जाणवताना दिसत होती. म्हणजे कुठल्या पक्षकारात खूप मोठमोठे पक्षकार होते, साहेबांना माहिती की तलेरा किंवा वेगवेगळे बिल्डर होते, खूप होते, पण असं कधी वाटलं नाही की बाबा या बिल्डरची किंवा ही मोठ्या श्रीमंताची केस आहे म्हणून साहेब वेगळ्या पद्धतीनं काम करतायत, त्याच्यावर वेगळं लक्ष देत आहेत. पण एखाद्या गरीबाचं काम करताना 2000 रुपये फी दिलेल्या माणसाचं सुद्धा काम करताना साहेब तितक्याच तन्मयतेने तितक्याच पद्धतीनं ते काम करत होते. म्हणजे त्या पद्धतीनं जशा प्रकारचा न्यायासाठी ज्याला जो वंचित आहे त्या वंचितासाठी सरांनी जी काही पूर्णपणे साहेबांनी त्याच्यामध्ये आपली संपूर्ण जेवढी ताकद आहे ती ताकद त्या ठिकाणी लावताना मी सरांना पाहिलंय. जामदार साहेबांना तर प्रदीर्घ म्हणजे 1991 पासून ते 2008 सालापर्यंत सर्वात जास्त काळ त्यांना त्याचा अनुभव मिळाला, त्यांचा सहवास मिळाला, त्यांना माझ्यापेक्षा जास्त गोष्टी त्यांना त्यामध्ये माहिती आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की साहेब हे अजात शत्रू होते. म्हणजे वकिली व्यवसायामध्ये प्रचंड काम असणारा, कंटिन्युअसली बिझी असणारा आणि आपल्या सहकार्याबरोबर कधीही त्यांचा वाद होताना माझ्या म्हणजे 8-7-8 वर्षामध्ये मी कधी पाहिला नाही. सरांना पण माहीत असेल की कधी आम्ही पाहिला नाही. म्हणजे टोकाच्या विचाराची म्हणजे विरुद्ध माणसं 36 किंवा बारमध्ये असताना आणि साहेबांचा व्यक्तिगत विचार हा रॉईस्ट असताना, अत्यंत कडवट विचार असताना सुद्धा कोणत्याही व्यक्तीबरोबर त्यांचा कधीही वाद झाला नाही. म्हणजे भाऊ वालावणकर एक टोकाला होते, राणेसाहेब एका टोकाला होते. त्यानंतर रामराव आदिक हे काँग्रेसी विचाराचे होते, पण त्यांच्यामध्ये कधी कोणत्या पद्धतीचा वाद नव्हता. कोणत्या पार्टीचा आहे, कोणता आहे ही कोणतीही सगळी
गोष्टी हे लोक स्वतःच्या मैत्रीमध्ये कधीही आड त्यांनी आणून दिला नाही, केलं नाही. आणि स्वतःच्या कलिग्स बरोबर कोर्टामध्ये विशेष करून जिथं राणे साहेब आहेत तिथं समोर दळवी असायचे. दोघंही तारकोंडे साहेबांचे ज्युनियर होते. दोघांमध्येही बऱ्यापैकी म्हणजे जिथं राणे साहेब आहेत म्हटले की दळवींना दिलं जायचं, दळवी आहेत की राणे साहेबांना मॅटर दिलं जायचं. दोघांची कोर्टामध्ये अत्यंत कडाक्याची त्या ठिकाणी आर्ग्युमेंट्स होत होती. पण व्यक्तिगत लेवलवर जाऊन साहेबांच्या बद्दल किंवा एकमेकांच्या बद्दल कधीही त्यांनी टीका केली नाही. ज्या तो पक्षकाराचा रोल ज्या केसमध्ये आहे तो रोल त्या ठिकाणी त्यांनी प्ले केल्याबरोबर दुसऱ्या मिनिटाला हे लोक टेबलवर येऊन पुन्हा मैत्रीचं नातं टिकवत होते. पक्षकारांच्या समोर सुद्धा पक्षकारांना सुद्धा असं सांगायला लागत नव्हतं की आम्ही एका टेबलवर बसून शेजारी जेवतोय किंवा काय नाही, ते दोघं जण एकत्र. हे नातं आपल्या सर्व इथं असणाऱ्या ज्युनियरला आपल्याला जपता आलं पाहिजे. म्हणजे शिकायचं नेमकं काय, ही लेक्चर सिरीज निर्माण करण्यापाठीमागं, अशा महापुरुषांच्या नावानं ही लेक्चर सिरीज तयार करण्यापाठीमागं उद्देश असा आहे की आपल्याला त्यांचे आदर्श पुढे नेता येतात का, बघता येतात का त्यातनं, तर तो आदर्श खऱ्या अर्थानं घेण्यासारखा होता. आणि हेच आपल्यातल्या सुद्धा सर्व ज्युनियरनी किंवा इव्हन सिनियर्सनी किंवा कुणी यामध्ये असा विचार केला पाहिजे की तो एक रोल त्या व्यक्तीचा असतो, म्हणजे त्या पक्षकाराचा असतो, तो वकिलाला मांडायचा असतो, तेवढ्यापुरता तो असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या रोलमधनं आपण पुन्हा आल्यानंतर जो बारमधलं नातं आहे ते नातं टिकवता आलं पाहिजे. मग पार्टी कोणती असू देत त्या पार्टीचाही विचार त्या पद्धतीने केला पाहिजे. हे राणे साहेबांकडनं खऱ्या अर्थानं प्रकर्षाने शिकण्यासारखी गोष्ट आहे. आणि चौथी गोष्ट, खरं तर खूप गोष्टी सांगता येण्यासारख्या आहेत पण वेळ कमी आहे, आपल्याला ऐकायचं सरांचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे सरांचा ज्युनियर प्रती असणारं नातं, ते प्रेम आणि त्याच्या बाबत. म्हणजे फॉर्च्युनेटली आम्ही डायरेक्ट ज्युनियर होतो, सरांच्या चेंबरला जात होतो, सरांच्या बरोबर होतो. परंतु बारमध्ये असणाऱ्या प्रत्येक ज्युनियर बरोबर सरांचं एक चांगलं नातं होतं. शिकण्यासाठी प्रवृत्त करत होते. त्यांना म्हणजे भरपूर ब्रीफांमध्ये काम करण्यासाठी उपलब्ध करून दिली, कोर्टापुढे जाण्यासाठी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यामुळं तर त्या गोष्टी समजल्या. फायनल हिअरिंगचं मॅटर आहे, नेमकं काय बघायला पाहिजे, पूर्ण ब्रीफ. म्हणजे सरांकडून शिकताना की सरांना फक्त सेकंड अपिलाची ब्रीफ पाठवली, सरांनी सांगितलं आता ही परत अशी मला एकच ब्रीफ अशी पाठवायची नाही, तर मला सगळं रेकॉर्ड आलं पाहिजे, त्याच्यातलं पेपर बुक आलं पाहिजे, त्याच्यातले खाली असणारे सगळे कागद त्या ठिकाणी आले पाहिजे, सगळे एक्झिबिटेड डॉक्युमेंट आले पाहिजे. हे सरांनी आम्हाला त्या ठिकाणी एक प्रकारे असं शिकवलं. आणि त्यामुळं मला वाटतं प्रसाद इथं आहे की मध्ये एक रिटर्न स्टेटमेंटमधला जो प्रकार झाला तो म्हणजे रेकॉर्ड पूर्ण पाहिला पाहिजे. त्यात रेकॉर्ड पूर्ण पाहण्याची गोष्ट ही सरांनी नातं जपलं, नातं टिकवलं. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मी माझ्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो. मुंबईला गेलो, त्यानंतर पुढे एक 7-8 महिन्यामध्येच आजारी पडलो. 1 महिना फलटणला आजारी होतो आणि त्या आजारपणामध्ये मी म्हणजे मुंबईतून फलटणला आलो आणि फलटणमध्ये आजारी असताना मी तिथं ट्रीटमेंट घेत होतो. तेव्हा राणे साहेबांची आलेली मला मनी ऑर्डर आहे आणि ती मनी ऑर्डर 25 ऑगस्ट 99ची मनी ऑर्डर आहे. आणि त्याच्यातले ते शब्द आहेत, प्रिय विश्वनाथ, तू आजारी आहेस, ऐकून मला आणि श्रीमती राणे यांना फार वाईट वाटले. लवकर बरा हो, पूर्ण बरा झाल्यानंतर मुंबईला ये. तुला खर्चाला म्हणून 2000 रुपये मनी ऑर्डर पाठवत आहे. माधवनी पण तेवढीच रक्कम पाठवलेली आहे. ही सरांची 1999 मनी ऑर्डर आहे. आणखीन पैशाची गरज असल्यास कळव. आणि त्याचबरोबर सर तुमचं पत्र आहे. म्हणजे 25/8/99चं सरांचं, जामदार साहेबांचं पत्र आहे. विश्वनाथ, तुझी तब्येत आता बरीच सुधारत असेल. थोरातनी मला येऊन सांगितले, तब्येत बरीच चांगली असल्याचे सांगितले. तू तब्येत चांगली असेल तर इकडे येण्याची घाई करू नकोस, पूर्ण विश्रांती घे, उगीच लोकांना भेटायला जाऊ नकोस आणि कोणाशी घरी बोलवू नको, जास्त बोलत जाऊ नकोस. पूर्णपणे खडखडीत बरा झाल्यावर तू जोरात काम कर. आज आजच ॲडव्होकेट चारी राणे साहेबांना आणि मला भेटले होते
त्यावेळेस तुझा विषय निघाला होता. राणे साहेबांनी त्यांना माझ्या चेंबरला जे जॉईन होतात ते हॉस्पिटलमध्येच जातात असे सांगितले. सध्या मी इतका बिझी आहे आणि बरेच कामे पेंडिंग असल्यामुळे तुझे लँड ॲक्विजिशनचे काम पुढच्या आठवड्यात करतो. मी सोमवारी दिल्लीला जाणार आहे, बुधवारी परत येतो. सुप्रीम कोर्टामध्ये मर्सिडीज बेंचचे तलड्यांचे काम आहे. आत्ताच तुझ्यावर फोन बोललो, आता जास्त काही लिहित नाही. आणि सरांनी पण 2000 रुपयाची मनी ऑर्डर त्यावेळेला 1999 पाठवली. आणि ही पत्र, हे शब्द आणि हे सगळं हे मी माझ्यासाठी जपून ठेवलेलं आहे. आणि हे प्रेम सिनियरचं आम्हाला मला लाभलं, जे मी शब्दामध्ये खरंच सांगू शकत नाही. मी भाग्यवान आहे की मला राणेसाहेबांचा वारसा त्या ठिकाणी मिळाला. तो कशा पद्धतीने मिळाला, पण नियती एक प्रकारे घेऊन जाते, तशा प्रकारे ते घेऊन घेतलं. आणि ही लेक्चर सिरीज या माध्यमातून आपल्याला अशा पद्धतीने नेता आलं पाहिजे, कारण ही बार ही एक परंपरा आहे. आणि ती परंपरा ही आपल्याला लोकांचा एक वसा आहे की जे आपल्याला आत्तापर्यंत आलेले आहेत त्या लोकांपासून हे पुढं आणलं पाहिजे आणि पुढं नेलं पाहिजे. आणि विशेष करून आत्ता म्हणजे सांगावंसं वाटतं की इव्हन रणजितच्या म्हणजे बॅरिस्टर राजाभाऊंच्या मुळं जे फलटणमध्ये 1993 तालुका स्तरावर जे कॉलेज झालं, ते जर कॉलेज स्वर्गीय बॅरिस्टर राजाभाऊंनी जर केलं नसतं तर आमच्यासारखी ग्रामीण भागातली मुलं ही वकील झाली नसती आणि ती हायकोर्टाला येऊही शकली नसती. उत्तुंग माणसं ह्या बारनी मुंबईला असताना हायकोर्टाने आपल्याला दिलेली आहेत. तो वारसा हा पुढं न्यायचा आहे. आणि तो नेत असताना हा पुढे येणाऱ्या सर्व ज्युनियर पुढे तो पुढं द्यायचा आहे. कारण जसं हा आज हायकोर्टाच्या 150 वर्षाचा 175 वर्षाचा मुंबई हायकोर्टाचा इतिहास जसा सांगितला जातो, तसा ज्या वेळेला कोल्हापूर हायकोर्टाच्या सर्किट बेंचचा इतिहास सांगितला जाईल, तेव्हा इथं काम करणारी असणारी प्रत्येक माणसं ही पुढच्या 50 वर्षाची 100 वर्षाची ही एक आदर्श त्या ठिकाणी राहणार आहेत. त्यामुळे ही जबाबदारी ही खऱ्या अर्थानं आपली आहे. एवढं बोलतो आणि या ठिकाणी धन्यवाद ताळकुडे साहेब. आज तुमच्यामुळे आमच्यासारख्या इतर सगळ्या ज्युनियर्स मंडळींना M.A. राणे साहेब काय होते आणि त्यांच्याकडे तुम्ही शिकलात आणि तुमच्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल कळलं. आम्ही धन्यवाद आहोत. आज या व्याख्यान शृंखलेचा पहिला दिवस आणि आजच्या पहिल्या दिवशी आपल्या या न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माधव जामदार साहेब हे पहिलं व्याख्यान देणार आहेत. म्हणजे आपल्याला दुग्ध शर्करा योगच आहे. कसं है कि कुछ लोगों की पहचान की नहीं जाती, बस उनका नाम ही काफ़ी होता है. तसे माधव जामदार साहेबांचं नावच बस आहे की ते लेक्चर कसे देतील, पण त्यांचा असं असलं तरी आम्ही आमच्या अल्पबुद्धीने त्यांचा थोडासा परिचय करून देण्याचे प्रयत्न करतो. मी ऋषिकेश शिंदे यांना विनंती करतो की साहेबांचा अल्प परिचय करून द्या. सर्वांना सप्रेम नमस्कार. खरं तर मी इंट्रोडक्शन इंग्रजीमध्ये देणार होतो, पण नेमकं PC साहेबांनी सांगितलं की साहेबांना मराठीमध्ये पूर्ण कार्यक्रम हवा आहे. सो मी मराठीतून माझं थोडंसं इंट्रोडक्शन साहेबांचं करून देतो. तर साहेबांचा जन्म 13 जानेवारी 1967ला झाला. साहेब मूळचे पुण्याचे. त्यांचं शिक्षण त्यांचे वडील ऑनरेबल श्री JD जामदार हे ज्युडिशियल सर्व्हिसमध्ये असल्यामुळे त्यांचं शिक्षण नाशिक आणि पुणे इथं झालं. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचं BSc हे कीर्ती कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स दादर मुंबई येथून केलं. त्याच्यानंतर रुईया कॉलेजमधून त्यांनी डिप्लोमा इन इंडस्ट्रियल ॲनालिटिकल केमिस्ट्री केलं. त्याच्यानंतर त्यांनी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये 1989 पर्यंत काम केलं. त्याच्यानंतर 1991 LLB शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. त्याच्यानंतर व त्याच्या अगोदर देखील इंटर्नशिप साहेबांनी ऑनरेबल श्री M.A. राणे साहेबांकडे त्यांनी केलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी बरेचसे म्हणजे सिव्हिल मॅटर्स, क्रिमिनल मॅटर्स, ॲपेलेट ॲज वेल ॲज ओरिजिनल साईड मॅटर्समध्ये त्यांनी बऱ्याचशा मॅटर्समध्ये काम केलं.
आणि बऱ्याचशा मॅटरमध्ये त्यांना अमायकस म्हणून पण अपॉइंट केलं गेलं. सो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया लिमिटेड, महाराष्ट्र स्टेट टेक्स्टाईल कॉर्पोरेशन या ऑर्गनायझेशन क्लायंटसाठी ते अभ्यर झाले. आणि त्याच्यानंतर ते युनियन ऑफ इंडियाच्या सिनियर काउन्सिल ग्रुप 2वर सुद्धा त्यांनी बऱ्याचशा वेळेस त्यांनी काम केलं. आता आपल्याला इंट्रोडक्शन जे साहेबांचं दिलं की एम ए राणे साहेबांकडं आणि त्यांच्या वडिलांचे त्यांच्यावर संस्कार झाले, तर त्यांच्यासाठी मी एक छोटासा श्लोक म्हणून मी समजवतो की त्याच्याप्रमाणे साहेबांनी सुद्धा भरपूर कष्ट करून ते आज जज आहेत आणि उत्तम काम करत आहेत. आणि लकीली ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जज कोल्हापूर येथे आपल्यासाठी आलेले आहेत. एक छोटासा श्लोक म्हणतो, माझी काया आणि वाणी, माझी काया आणि वाणी गेली मनाल अंतकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. धन्यवाद. धन्यवाद ऋषिकेश. हा साहेब आमच्याकडून अल्प परिचय होता. खरी वकिली जर आजपर्यंत कोणी केली असेल तर श्रीकृष्णाने केली पांडवांसाठी. त्या श्रीकृष्णाची अनेक नाव आहेत, त्यातलंच एक नाव म्हणजे माधव. आणि त्यांच्या मुखातून आज आपल्याला व्याख्यान ऐकायला मिळणार आहे पहिलंच. तर अशा ह्या ज्येष्ठ न्यायमूर्तींचा सत्कार करणं, वास्तविक सत्कार पहिला घेतात, पण आम्ही सत्कार आता त्यांची माहिती सांगून आणि त्यांच्यासाठी आत्ता सत्कार घेतोय. म्हणून मी आमचे प्रियंका मॅडम आणि गणपती सरांना विनंती करतो की त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आज स्वागतपर सत्कार करावा. आणि मी वकिली सुरू केली तेव्हा याच्यापेक्षा अनुभव. सर नमस्कार. मी मगाशी फक्त एकच मिनटं घेतो, आपल्याला व्याख्यानाची खूप आतुरता आहे. साहेबांसाठी मी ओळख करून द्यायची फार अल्प परिचय असासाठी म्हणालो, किंवा ज्यांचं नाव घेण्याची परिचय करून देण्याची गरज नाही असं म्हणालो. कारण जेव्हा न्यायमूर्ती आपले चीफ जस्टिस नंदराज जोग होते तेव्हा मीही कोर्टात होतो आणि साहेब पाठीमागे खूप गर्दी होती 39 कोर्टामध्ये, आणि जामदार साहेब खूप पाठीमागे काहीतरी वाचत बसले होते. आणि साहेबांना काहीतरी क्युरी आली, चीफ जस्टिस साहेबांना, आणि त्यांनी तिथून बघून, जामदार साहेब तुम्ही हे करा, मिस्टर जामदार प्लीज डू दिस, म्हणजे एवढं लगेच साहेबांनी उठून येस ते सगळं काम केलं. याच्यासाठीच म्हणतो की बस उनका नाम ही काफी आहे. आपण साहेबांच्या न्यायदालनात असताना किती जरी वातावरण तापलं असलं तरी 2 मिनिटात हसतं खेळतं कसं करावं हे त्यांच्याकडं लिलया अवगत आहे. अशाच पण ते वातावरण तापवतो मी. असंच हसतं खेळतं आपल्याला व्याख्यानाची सुरुवात करायची आहे. मी न्यायमूर्ती माधव जामदार यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. माझ्या अक्षरावरून सगळे म्हणायचे हा डॉक्टरच असेल, पण मी काही झालो नाही. पण विश्वनाथनं जे भाषण केलं, मी एकदम त्या काळात गेलो. किती वर्ष झाले, म्हणजे 91ला माझी वकिली सुरू झाली, पण मी राणेसाहेबांकडे ज्युनियर म्हणून किंवा आताच्या भाषेत इंटर्न म्हणून जो गेलो होतो 1989 साली. आणि त्याचाही किस्सा फार वेगळा आहे. काल मी जरा त्या क्लार्क रूमचं उद्घाटन केलं, तिथं सांगितलं, कारण तो क्लार्क आमचे गोपाळ पवार म्हणून जे क्लार्क आहेत इथले, मला वाटतं सिनियर क्लार्क असतील ते. माझा परिचय अल्प किंवा स्वल्प किंवा काय असेल तो दिलेला आहे. पण तुम्ही ऐकलं असेल की मी BSc विथ केमिस्ट्री केलं आणि एक रुईया कॉलेजमध्ये अनॅलिटिकल केमिस्ट्री आणि आणखी त्याचं नाव काहीतरी डिप्लोमा हा इंडस्ट्री कशी सेटअप करायची याचा होता. कारण आम्हाला त्यावेळेस फार्मास्युटिकल कंपनी काढण्याचा आमचा जो ग्रुप होता आमचा BScचा, त्याच्या डोक्यात फार होतं की बाबा फार्मास्युटिकल कंपनी काढायची. आणि माझे वडील तर जज होतेच, आणि ते तर रात्री 2 वाजेपर्यंत ते वाचायचेच. आणि ते किती वाजता आम्ही उठो लवकर, म्हणजे 4 वाजता उठू का 5 वाजता,
ते परत बसलेले असायचे काम करत, म्हणजे आम्हाला काही कळायचंच नाही. आणि त्या याच्यामुळं असं झालं की काही करायचं पण लॉ करायचं नाही, हे मात्र पक्क ठरलं. आणि हे सगळं फार्मास्युटिकल कंपनी काढायची ठरली. पण ते आम्ही एवढं 5-6 जणं होतो आणि इतकं म्हणजे मेटिक्युलस की बाबा ह्यानं हे करायचं, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हकडं ह्यानं जाईल, सगळं हे काय इतकं असं म्हणजे सगळं प्लॅनिंग कागदावर, कुठं काही नाही. आणि त्यांनीच काढलं की तुझे वडील न्यायाधीश आहेत आणि ह्या, कारण त्यावेळेस तर लेबर लॉज आणि हे सगळं इंडस्ट्री, तर तू लॉ कर. आता त्यांच्या यानं आणि त्या इंडस्ट्रीला एक म्हणजे काय होईल असं जरा जज तिरका असतो पण उभा राहिलेला तिरका जरा मलाही कळलं जज आहेत काय करणार आहे. झालं का? काय झालं तर तुमचं खरं नाही. तर त्यांच्यामुळं मी लॉला गेलो. आता ते लॉ म्हणजे काय, मी फार्मास्युटिकल कंपनीत काम करत होतो, मी क्वालिटी कंट्रोल, कारण हे सगळं आमच्या डोक्यात ते सगळं होतं. आणि हळूहळू रिअलाईज व्हायला लागलं की फार्मास्युटिकल कंपनी काढणे काय सोपं काम नाही आहे. कारण आम्ही जिकडं तिकडं हिंडत होतो, हे करत होतो. त्यावेळेस असं होत होतं, लोकसत्ता किंवा टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या मोठमोठ्या मॅगझिन्समध्ये लेंटिन कमिशन, काही जुने वकील असतील त्यांना आठवत असेल की जे जे हॉस्पिटलमध्ये ही त्याला काय म्हणतो आपण, जी इंजेक्शन्स किंवा हे त्याच्यात काहीतरी भेसळ होती आणि जवळजवळ 20 का 25 लोक हे तिथे जे पास्ट हवे. आणि म्हणून लेंटिन कमिशन होतं. आणि ते भाई सावंत म्हणून आपले हेल्थ मिनिस्टर होते, त्यांची क्रॉस आणि ते जोरदार यायचं रोज. आता त्या फार्मास्युटिकल कंपनीत मला गुरुवारी सुट्टी असायची, म्हणून गुरुवारी मी त्या लेंटिन कमिशनचं काम बघायला जायचो. आपल्या हायकोर्टच्या 37 रूममध्ये लेंटिन, जस्टिस लेंटिन आणि ते सगळं चालायचं. आणि काही कोण पेपरमध्ये जोरदार असायचं, पण तिथं ते भाई सावंत, त्या कमिशनचे वकील शहासाहेब, ते ओरिजिनल साईडचे, आणि पत्रकार की जे जोरदार यायचं दुसऱ्या दिवशी, आणि एक 2-3 त्यात मी असायचो. म्हणजे गुरुवारी तरी, बाकीच्या दिवसाचं आपल्याला माहीत नाही कारण आम्हाला सुट्टी तीच होती. एकदा असं झालं की सगळं मला ती हे की बाबा सकाळपासून मी बसायचो जाऊन, मला ते आवडायचंच. तर एकदा असं झालं अचानक की धडाधड वकील यायला लागले आणि कोर्ट एकदम भरून गेला. आणि म्हटलं काय हे, आत्ता कळलं की ते कमिशन त्या दिवशी अर्धा दिवस होतं म्हणून सगळे बोर्ड असणार बहुतेक. आणि एक अपिलेट साईडची मॅटर्स मुख्य म्हणजे लागली होती लेंटिन साहेबांना. आणि एक ज्युनियर, त्याचं दुसरं का तिसरंच मॅटर होतं आणि त्याला ॲर्ग्यूच करता येईल. काय झालं होतं माहीत नाही, पण त्याचं जे बिचाऱ्याचं त्याला एक्सप्रेसच करता येईल. आणि लेंटिन साहेब अचानक म्हटले, मिस्टर राणे, हेल्प दिस बॉय. आणि मी बघत होतो मी फक्त की ते राणेसाहेब त्याला बाहेर घेऊन गेले आणि ते म्हटले फक्त 15 मिनटं केबॅक करा मॅटर. आणि 15 मिनटांनी तोच ज्युनियर अशा काही कॉन्फिडन्सनं ॲर्ग्यू करत होता. मला वाटलं काही वेगळंच हे आहे, कारण लेंटिन साहेबांकडे तसं भराभर उत्तर द्यावी लागायचे, ते काही तसं हे नव्हतं. मग साहेबांचं पण काम नंतर दुसरं तिसरं होतं, ते झालं आणि साहेब बाहेर पडले 37च्या. आता मी एकदमच भारावून गेलो होतो त्या यानं. आणि तोपर्यंत फार्मास्युटिकल कंपनी म्हणजे भयानक काम आहे आणि ते काय आपल्याला होणार नाही, कारण आम्ही जेव्हा ती माहिती काढली तेव्हाचे म्हणजे हे 89चं 5 कोटी 10 कोटी असे ते इन्व्हेस्ट करावे लागणार होते. ते तसलं काय आपलं काय हेच नव्हतं. त्यामुळं मग हळूहळू लॉ काही झालं तरी लॉ नाही, तिथून लॉज फक्त की काय अशा स्टेजला आलो होतो. आम्ही बाहेर पडलो 37च्या, राणेसाहेब पडले आणि मी मागं. तर साहेबांनी आपलं गाऊन काढला आणि एका याच्याकडे दिला,
ते इथले आता गोपाळ पवार जे क्लार्क आहेत ते. राणेसाहेब पुढं तो गाऊन घेतलेला तो क्लार्क मागं आणि मी त्यांना विचारलं या साहेबांचं नाव काय. त्यांनी सांगितलं एम ए राणे. मग मी विचारलं साहेब ॲड्रेस काय, कुठं आहे ऑफिस. त्यांनी लगेच धडकन काढलं एक कार्ड माझ्या हातात दिलं. आता आम्ही नेहमीप्रमाणे तिसरी चूक केली किंवा जी काय असेल ती. आमचे गोपाळ पवार रत्नागिरीचे आहेत, खेडचे. त्यांना विचारलं हे साहेब कसे आहेत तो. आता ही चूक मोठी चूक आहे हे मला काय माहीत होतं. हे बघा नाव विचारलं, नाव सांगितलं, पत्ता विचारला, कार्ड दिलं. चांभार चौकशा माझ्याकडे करायच्या नाही. एका फटक्यातच हे म्हटलं बाबा हे हायकोर्ट म्हणजे भयानक दिसते. पण हे झालं गुरुवारी. शुक्रवारी दुसऱ्याच दिवशी मी कारण मी कांदिवलीला काम करायचो, 6 वाजता ते हे झालं की त्यांचे स्लेटर मी बघितलं होतं ग्रँड रोडच्या इथं. मी डायरेक्ट ग्रँड रोडला आलो आणि साहेबांकडे गेलो 6 वाजता. शुक्रवारचा दिवस होता आणि साहेबांना बेल मी बघा काहीच म्हणजे ज्याला काही ज्याला काही अज्ञानच सुख म्हणतात ना ते फार छान असतं. ते कोण काय असल्या अपॉइंटमेंट वगैरे असल्या भानगडी आणि साहेबांकडे नव्हत्या. पण मी गेलो त्यांच्याकडं. दार त्यांनीच फॉर्च्युनेटली उघडलं आणि मी सांगितलं साहेब मी काल कोर्टात होतो, मी तुम्हाला बघितलं, मी लॉचा स्टुडंट आहे, तर मला तुमच्याकडं यायला आवडेल म्हणून. बघ काहीच कसं काय मलाही ते धैर्य आलं होतं त्याचं त्याला हे. साहेबांनी विचारलं नाव काय तुझं. मग नाव मी सांगितलं. एक म्हणे JD जामदार स्मॉलकॉज कोर्टात जे ते तुझे कोण आहेत. म्हटलं वडील आहेत. म्हणे त्यांना सांग फोन करायला. म्हटलं माझे वडील काहीच फोन करणार नाहीत, कारण माझे वडील हे वेगळं हे होतं, ते अजिबात फोन करणाऱ्यातले नव्हते. तर म्हटले ते मला माहिती आहे त्यांचं रिप्युटेशन फार चांगलं आहे, पण ते म्हटले त्यांना सांगायला पाहिजे की अपिलेट साईडपेक्षा ओरिजिनल साईडला पाठवा. म्हटलं साहेब तुमच्याकडं मला यायचं आहे, तुमची साईड कुठली आता मला काहीच आपल्याला काय माहिती आहे त्यावेळेस अपिलेट साईड आणि ओरिजिनल साईड. आणि मग राणेसाहेबांनी सांगितलं उद्यापासून ये. अहो म्हटलं साहेब मी त्या एक फार्मास्युटिकल कंपनीत काम करतो, तिथं ती 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. बरं म्हटलं तसं करून ये. आणि मी साहेबांकडे आलो. आता वडिलांचाच विषय निघाला होता म्हणून खरं हा थोडा वेगळा विषय पण सांगतो. माझे वडील हे वेगळंच हे होतं आणि त्यांना कोणाकडेही ते जायचेच नाही आणि ते वेगळंच हे होतं. पण त्याचं एक बाकीचे बऱ्याच हे आहेत, कारण माझ्यावर जे संस्कार झाले ना ते राणेसाहेब आणि माझे वडील यांचे संस्कार आहेत. फक्त एक इन्सिडेंट सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी ज्या पद्धतीनं काम करतो किंवा तुम्ही जे बघता ते मी का आहे असं. वडील स्मॉलकॉज कोर्ट जज होते. त्याचा एक फायदा असा झाला होता की त्यावेळेसच्या रूल्सप्रमाणे स्मॉलकॉज कोर्टात आलं की दुसरीकडे ट्रान्सफर नाही, म्हणून 7वीपासून माझं शिक्षण हे मुंबईत झालं. यांनी जरा फक्त नाशिक आणि कुठलं सांगितलं पुणे सांगितलं. पुण्यात नाही वाटतंय मी पुण्यात शिकलो. पुण्यात शिक्षण नाही झालं. नाशिक, सातारा, सोलापूर आणि जळगाव आणि मग हे मुंबई. तर त्यावेळेस हा कधीचा हे आहे की मी 10वीत असताना की 10वी 11वी, आता या इथल्या वकिलांना माहीत नाही, पण त्यावेळेस स्मॉलकॉज कोर्ट हे सगळ्यात पॉवरफुल कोर्ट होतं फी किंवा लिटिगेशनच्या पद्धतीचं. कारण स्मॉलकॉज कोर्टातले दावे जे चालायचे आणि त्या प्रॉपर्टीची जी व्हॅल्यू असायची, तर हायकोर्टपेक्षाही स्मॉलकॉज कोर्टला प्राधान्य दिलं जायचं वकिलांकडून तिथे. त्यामुळं तिथे मोठमोठे वकील असायचे, म्हणजे दारूवाला किंवा असे जे मोठमोठे वकील होते ते तिथे होते. आता स्मॉलकॉज कोर्टचा जो बार आहे त्याची डिमांड अशी होती की आम्हाला आमचं जे स्टेटस आहे त्याप्रमाणे हायकोर्ट इतक्याच आम्हाला सुट्ट्या द्यायला पाहिजे. हायकोर्टला काहीतरी थोडेसे 1-2 त्यावेळेस मला वाटतं 6 आठवडे याची मे महिन्याची सुट्टी होती आणि इतर. आणि स्मॉलकॉज कोर्टचा बार हा स्ट्रॉंग बार होता.
म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं स्ट्रॉंग बार म्हणजे तुम्ही वेगळ्या त्याचा बघा तुम्हाला कळेल. त्यांनी सांगितलं हे 2 आठवडे जे आम्हाला जास्त काम करायचं ना आम्ही काम करणार नाही. त्यावेळेस बहिष्कार होता 89 साली. नंतर शनिवार जो 4 शनिवारपैकी 2 शनिवार काम करायचं त्यावेळेस बहिष्कार असायचा. म्हणजे जजेस काय करायचे, जजेस त्यावेळेस जी कामं अशी बरीच कामं असतात की जी वकिलांनी अबसेंट राहिले तरी देखील ज्युडिशियल वर्क करता येतं आणि ती करायची. तर चीफ जस्टिस साहेब त्यावेळेचे आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस यांनी ठरवलं की हे सगळं चुकीचं चाललेलं आहे आणि हे आपण स्ट्रॉंग ॲक्शन घ्यायची. ते एका शनिवारी याला आले स्मॉल कॉज कोर्टात. आणि आम्हाला कसं कळलं त्याच शनिवारी बाबा आले संध्याकाळी आणि बाबांच्या मागोमाग 25 तरी जजेस स्मॉल कॉज कोर्टाचे अचानक तिथे आले आमच्या घरी. म्हणजे तुम्हाला माहीत नाही जजचा पगार त्यावेळेचा फार कमी असायचा. 25 जणांना चहा देणं ह्याच्याच मागं आम्ही जी मुलं होतो ती सगळी लागलो की बाबा त्यांना. पण जे आम्ही ऐकत होतो काय चाललेलं आहे ते म्हणायचे साहेब तुम्ही कशाला बोलायला गेला, तुमची मुलं छोटी आहेत तर तुम्हाला ते डिसमिस करतील हे करतील. आता आम्हाला काही कळत नव्हतं. पण माझ्या आईनं त्यावेळेस देखील सांगितलं तुझे वडील काही चुकीचं करणार नाहीत. आणि ते सगळे गेले जजेस. आणि मग बाबांनी जे सांगितलं ना, चीफ जस्टिस साहेबांनी सांगितलं तुम्हाला प्रत्येक मॅटर सगळ्या जजेसना सांगितलं हे डिसमिस फॉर डिफॉल्ट करायचं आहे. आणि त्याचा रिस्टोरेशनचा ॲप्लिकेशन आला तरी देखील तो डिसमिस करायचा आहे. आणि सगळ्यांनी ते येस येस विल फॉलो लॉर्डशिप्स डिरेक्शन्स, चीफ जस्टिस डिरेक्शन हे ते सगळं झालं. माझ्या वडिलांनी विचारलं की साहेब आम्ही डिसमिस फॉर डिफॉल्ट करणार, रिस्टोरेशनचा ॲप्लिकेशन डिसमिस फॉर डिफॉल्ट करणार, डिसमिस करणार, ह्या ऑर्डर्स हायकोर्टात चॅलेंज होणार, मग आपण काय करणार. चीफ जस्टिस साहेब म्हटले इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस वी मे हॅव टू रिस्टोर द मॅटर. मग माझ्या वडिलांनी सांगितलं बट इन द स्मॉल कॉज कोर्ट ऑल्सो वी वर्क इन द इंटरेस्ट ऑफ जस्टिस. बरं इथं थांबले असते साहेब माझे वडील तर ते माझे वडील नव्हते ना, माझे वडील होते ना, ते त्याच्या पुढं गेले. त्यांनी सांगितलं चीफ जस्टिस साहेबांना वेदर चीफ जस्टिस कॅन इश्यू धिस ओरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर टू पास ज्युडिशियल ऑर्डर इन वन पर्टिक्युलर मॅनर. कारण ही ओरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑर्डर आहे आणि डिसमिसल फॉर डिफॉल्ट ही ज्युडिशियल ऑर्डर आहे. आणि ते चीफ जस्टिस साहेब एवढे भडकले त्यांनी सांगितलं की सोमवारपासून तुम्ही कोर्टात यायचं नाही, विल डिसमिस यू फ्रॉम द सर्व्हिस अँड यू नीड नॉट एंटर द कोर्ट हॉल, कोर्ट बिल्डिंग. हे सगळं झालेलं असताना बघा हे आम्ही ऐकलं. आणि नंतर वडील हे सगळं 5, 5:30, 6, 7ला झालं आणि वडील कामाला लागले. आम्हाला विशेष वाटत होतं की बाबा सगळं ब्रीफ काढून सगळं त्यांचं आम्हाला आम्ही विचारलं की कारण हे सगळं झालं की तुम्ही कामाला लागलं म्हणे असं कोण करू शकत नाही, असं डिसमिसल कोणी करू शकत नाही. हा कॉन्फिडन्स होता त्यांचा. पण हा कॉन्फिडन्स का होता म्हणजे त्यांचं केवढं उच्च हे असेल जी आपण एथिकल हे म्हणजे त्यांचं हे बघा. हे का सांगतोय, हाच कॉन्फिडन्स वकिलांना लागतो. हा जो वकील म्हणजे काय आहे, रूल ऑफ लॉ मेंटेन करायचं वकिलाचं काम आहे. आणि ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिसमध्ये वकिलाची फार चांगली भूमिका आहे. आणि हे मीच तो फोन घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही दुपार असेल 1:30ला फोन आला हायकोर्टच्या. त्यावेळेस रजिस्ट्रार जनरल नव्हते, रजिस्ट्रार बोलत होते. आणि त्यांनी मला विचारलं, महाराष्ट्रीयन होते, त्यांनी मला विचारलं की साहेब घरी आहेत का. हो म्हटलं. साहेबांना फोन. आणि तुम्हाला विशेष वाटेल
की चीफ जस्टिस साहेबांनी रजिस्ट्रारच्या थ्रू त्यांनी ते जे नंतर कळलं तर ते अजूनच वेगळं आहे, माफी मागितली आणि ते म्हटले की वी आर प्राऊड दॅट देर इज सच अ जज इन द त्यावेळेस सबऑर्डिनेट ज्युडिशरी म्हणायचीच पद्धत होती, सबऑर्डिनेट ज्युडिशरी हू कॅन टेल द चीफ जस्टिस दॅट ही इज गोईंग रॉंग. या पद्धतीचे संस्कार माझ्यावर आहेत. आणि त्या रजिस्ट्रार साहेबांनी नंतर परत फोन केला आणि त्यांनी सांगितलं की 10 वाजता मीटिंग ठेवली होती, चीफ जस्टिस साहेबांनी भडकले होते, सगळे जजेस आले आणि म्हणे 2 मिनिटात डिसिजन झाला की दॅट जज हॅज नॉट डन एनी रॉंग अँड ही इज अ करेजियस जज. आणि नंतरचे 2 तास तुम्हाला रायटिंगमध्ये अपॉलॉजीचं लेटर द्यायचं होतं, ते ड्राफ्ट केलं जायचं आणि नंतर वाटायचं की नाही ही पद्धत चुकीची राहील की चीफ जस्टिस साहेबांनी अपॉलॉजी द्यायची. आणि म्हणून शेवट बऱ्याच यानं ठरलं की चीफ जस्टिस साहेब आणि सगळे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जजेस तिथं असतील आणि रजिस्ट्रार हे अपॉलॉजी त्यांच्या वतीनं मागतील, त्यांच्या वतीनं म्हणजे त्यांनी त्यांच्या यानं ह्या पद्धतीचं. आणि राणेसाहेबांचं तर काय सांगणार, म्हणजे एक साहेब हे खरं आता सिटिंग जज म्हणून सांगता यायला पाहिजे, पण सांगायला पाहिजे, कळलं पाहिजे तुम्हाला. एक हायकोर्टमध्ये जज असे होते की लेडी ॲडव्होकेट्सना त्यांनी असं सांगितलं होतं की युअर प्लेस इज इन किचन. एका ज्युनियरला सळेसाहेब आणि यांना सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत ते. तर ह्या साहेबांनी राणेसाहेबांना एकदा ते 15 ऑगस्टचा कार्यक्रम होता, मी राणेसाहेबांबरोबरच होतो त्यांना, आणि ते साहेब नवीन आले होते. त्यांना जरा बोलवलं आणि त्यांना सांगितलं की राणेसाहेब तुम्ही माझ्याकडे ॲपियर होत नाही का? नाही साहेब म्हटले. कोण म्हटलं? मी ॲपियर होतो, पण ज्या जजकडं इक्विटी नाही त्याला मी आर्टिकल 226चं ज्युरिस्डिक्शन एक्झरसाईज करणारा जज मानत नाही. हे हायकोर्टच्या सिटिंग जजला सांगायची राणेसाहेबांची तेवढी ताकद होती आणि ती त्यांनी मिळवली होती. की कोणी उगीच हे सांगितलं आहे म्हणून उद्या काही न करता आपण बोलू, कारण ती ताकद पाहिजे, ती तुमच्या ताकद पाहिजे त्या पद्धतीनं हे करायची. हे विश्वनाथ जेव्हा सगळं सांगत होता ना तेव्हा माझ्या खरोखर अंगावर काटा आला, कारण मी त्या याच्यात गेलो त्या दिवसांमध्ये. राणेसाहेब समोर असायचे आणि जे काही काम करायचे, तुम्हाला एकच फक्त सांगतो जे विश्वनाथनं सांगितलं की तळागाळातल्या लोकांचं काम करायचे. इमर्जन्सीचे बरेच वेगवेगळे निगेटिव्ह इम्पॅक्ट आहेतच आणि ते चुकीचंच होतं, पण एक चांगला झाला होता. इमर्जन्सीला जो अपोज करणारे तरुण वर्ग होता, यांनी नंतर जयप्रकाश नारायणांच्या त्या याच्यात त्यांनी नंतर सोशल वर्क सुरू केलं. बऱ्याच त्या इमर्जन्सीच्या काळातला एक फार चांगला आहे, म्हणजे छोट्या आता देखील महाराष्ट्रातली जर छोट्या गावी तुम्ही गेलात तर तुम्हाला जे दिसेल काम ते इमर्जन्सीच्या काळातलं सोशल जे ॲक्टिव्हिस्ट ज्यांनी इमर्जन्सीला अपोज केलं, जे जेलमध्ये गेले होते, जे वेगवेगळ्या आंदोलनातून पुढं आले, त्यांनी ते काम केलं होतं. त्यातलाच एक म्हणजे मस्के. तो इतकं छान काम करत होता, पण त्याचा मला वाटतं दयानंद मस्केचं पहिलं नाव पण त्याच्यामुळं काय झालं होतं, त्या गावातली सरपंच आणि वगैरेची सत्ता एकदम हे व्हायला लागली, कारण तो इतकं तळागाळात काम करत होता आणि पोलिसांना पण जरा थोडंसं हे व्हायला लागलं. तर काय करावं पोलिसांनी, त्याला बेड्या ठोकल्या आणि त्याला संपूर्ण त्या तालुका किंवा विलेजमध्ये त्याला पूर्ण त्याची धिंड काढली. ह्याचं पिटिशन राणेसाहेबांनी केलं. आणि त्या काळात म्हणजे हे मी वकील झालो नव्हतो, पण मी इंटर्न म्हणून होतो, किंवा आत्ताची भाषा इंटर्न, त्या
जस्टिस नितीन जामदार जेव्हा केरळ हायकोर्टला चीफ जस्टिस म्हणून गेले तेव्हा त्यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी म्हटलं की माधव हा इंटर्नचा अगदी ज्यानं इंटर्नची पद्धत सुरू केली त्यातला असेल, कारण हा पहिला मी बघितला की जो सेकंड इयर LLBला होता आणि राणेसाहेबांकडे येत होता. तर त्यावेळेस तर मी वकील नव्हतो, पण हे R.A. जागीरदार साहेबांकडे हे काम होतं आणि त्या काळात आता त्या इन्स्पेक्टरच्या स्वतःच्या पगारातून त्यावेळेस मला वाटतं 2,500-3,000च पगार असेल किंवा थोडासा जास्त असेल तर माहीत, 10,000 रुपये त्यांनी त्या कॉम्पेन्सेशन दिलं आणि त्याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी करायला लावली. तर हे राणेसाहेब हे असे होते. पण हे कशासाठी आपण सगळं करायचं असतं, कारण ही वकिलाची जबाबदारीच आहे. फार वकिली जो शब्द मी जो हां तुम्ही पुसले ते बरं झालं. वकिली हा जो विषय घेतला आहे ना, हा तुम्हाला काय वाटतं वकिली हा सोपा विषय आहे का कसा विषय आहे? दोन शाह एकत्र बसलेत. आता या ते तुमच्या बाजूनच सुरुवात करूया. वकिली हा सोपा विषय आहे का अवघड विषय आहे? अवघड आहे. गुड. म्हणजे तुम्ही आहात म्हणून आता मी हे जे बोलत जाणार आहे ना, हे आपलं इंटरॅक्शन आहे, हा संवाद आहे. कारण राणेसाहेब देखील ना, जे विश्वनाथनं सांगितलं, बाररूममध्ये ना सगळे तरुण यांच्याशी बोलायचे. फार छान वेगळं रिलेशन होतं त्यांचं. मला एक हवं आहे इथं की मराठी आता तुम्ही असं आज केलेलं आहे की ते तुम्ही लाईव्ह त्याचं हे केल्यामुळं असं झालं आहे की ज्यांना माहीत असतं की आपल्याला इथं जागा मिळत नाही ते तिकडे बघते. पण मराठी माध्यमातून किती जणांनी आपल्या इथं शिक्षण घेतलेलं आहे मराठी माध्यमातून? मी पण आहे त्याची. अरे भरपूर आहे की. वा. आता इंग्लिश माध्यमातून किती जणांनी शिक्षण घेतलं आहे? मग आज मी मराठीत बोलतोय ते बरोबर आहे. इथं फर्स्ट जनरेशन लॉयर्स किती आहेत? बापरे. आणि फर्स्ट जनरेशन लॉयर्स आणि मराठी माध्यमातून शिकलेत असे किती आहेत? अरे तेवढेच आहेत जवळजवळ. बरं मॅडम तुम्ही सांगा, तुम्ही वकील व्हायचं का ठरवलं? अरे त्यांना जरा माईक दिला पाहिजे. पेपर आधी फुटला नव्हता ना? गुड इव्हनिंग सर. मी NCCत होते आणि मी OTA चेन्नईमध्ये ट्रेनिंग घेत होते, ऑफिसर ट्रेनिंग अकॅडमी चेन्नईमध्ये. अँड दॅट टाईम आय गॉट टू नो की जॅग एंट्री म्हणून असा काही प्रकार आहे, जज ॲडव्होकेट जनरल. अच्छा. सो तेव्हा आफ्टर ग्रॅज्युएशन मग डिसाईड केलं की मला लॉ करायचं आहे. अरे छान. आता त्यांना दे बघू. तूच तुम्ही मागं बघताय, तुम्हालाच पाहिजे. तुम्ही काय ठरवलं? माझं असं झालं की घरामध्ये कोण शिकलेलं नाही आहे, वडील पण शिकलेले नाही, आई वडील कोणीही शिकलेलं नाही आहे. तर आपल्याला डॉक्टर, इंजिनियर, वकील याच्यापैकी काहीतरी व्हायचं आहे. मग मी पहिल्यांदा विचार केला की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे. तेवढे काही मार्क पडले नाहीत म्हणून परत वकील. म्हणजे तुम्ही किती साली वकील झाला? मी 2016 साली. अच्छा. म्हणजे आत्ता देखील मला वाटलं होतं आता फर्स्ट प्रायोरिटी वकिलाला, पण आमच्या काळात हेच होतं, दुसरं काहीच जमलं नाही की वकील व्हायचं असायचं. मॅडम तुम्ही काय सांगाल? घ्या द्या त्यांना. मी शेतकऱ्याचीच मुलगी आहे, पण माझे वडील खेड्यातनं कोल्हापूरला शिकायला आले आणि माझी आई प्राथमिक शिक्षिका. तर माझे वडील नेहमी म्हणायचे की घरात एक वकील आणि एक डॉक्टर असे, समाजामध्ये कोणाचे पाया पडायला लागणार नाही. मग माझ्या एका बहिणीला त्यांनी डॉक्टर शिकवलं, मी वकील झाले आणि भाऊ इंजिनियर. आता बहीण डॉक्टर आहे अमेरिकेला, मी इथं डिस्ट्रिक्ट कोर्टात प्रॅक्टिस करते. त्यामुळं मला पटलं की घरात डॉक्टर आणि समाजात कोणाला पाया पडायचं नाही, पण तुम्हाला मात्र पाया पडावं लागलं. आता एक पाहिजे मला की वकील व्हायचं ठरवल्यावर, हा मॅडम, अरे तुझं नाव काय बाबा? तुझं नाव काय? समर्थ. अरे तुझ्या ग्राउंडवर किती ऍडजस्टमेंट घेतले ह्या मॅडम.
तुमची आई म्हणजे काय हे म्हणजे आत्ता माझं मॅटर आत्ताच्या आत्ता ह्या माझा मुलगा एवढा छोटा आहे ना, मी घाबरून लगेच घ्यायचो त्यांचं मॅटर, पण घेतलंय ना लगेच लगेच. तर तुम्ही स्वतःचे मला ज्यांनी मला कन्सेशन दिलं आणि तुमचं कन्सेशन बघून मला हायकोर्टमध्ये बऱ्याच जजेसने अकॉमोडेट केलं. पण मी जाऊन सांगायची मला आमदार साहेबांनी कन्सेशन दिले. अच्छा मग तुम्ही आमच्यावर मॅटर. तुम्ही मला सांगा, तुम्ही कधी कशामुळे ठरवलं की आपण वकील खूप होऊ? सिली रिझन आहे ऍक्च्युली. Silly. 8वीत एक हिंदी सिरियल लागायची, आता नाव नाही आठवत. त्याच्यामध्ये एक लॉयर होती. तिचा तिच्या फर्स्ट डेलाच तिला अरेस्ट झाली. तिने का तर चुकीची चीट आतमध्ये पोहोचवली आणि तो बॉम्बलाच झाला, का ते पॅकेट पोहोचवलं. तर मला असं वाटलं की ना वी आर बेटर दॅन दिस, वी शुड गो फॉर इट. मग मी केलं. नंतर ग्रॅज्युएशन नंतर मी माझ्या वडिलांना सांगितलं मला LLB करायचं आहे. तर ते बोलले तुला भिकेचे डोळायला लागले. मग तर माझा विचार कन्फर्म झाला. ही डिडंट फायनान्स माय एज्युकेशन. मग मी एका क्लासमध्ये नोकरी करत करत मग ते जिद्दीने केलं. म्हटलं जमतं का बघूया. 3 वर्ष जिद्दीने केली. नंतर नशिबाने चांगले सिनियर मिळाले मुंबईचे आणि मग क्रिमिनलमध्ये बेस बसला, मग करत होती. पण तुम्ही जे कारण सांगत होता लवकर घ्या मॅटर वगैरे, ते खोटं नव्हतं. नाही, ते नाही. तुम्ही अगदी पुरावाच घेऊन आला. मॅडम तुम्ही सांगा, जेव्हा तुम्ही ठरवलं की लॉला आपण जायचं, तर कुठली कौशल्य लागतील आपल्याला, असं तुम्हाला कसं आहे? आधी आपण असंच डिसिजन घेतो, पण जो तुम्ही 5 वर्षाचा कोर्स केला का 3 नाही सर, वर्ष? मी 3 वर्षाचा 3 वर्षाचा. मग काय तुम्हाला वाटलं लॉ करताना की आपण कुठली कौशल्य आता आत्मसात केली पाहिजे? सर सुरुवातीला असं काही डोक्यात नव्हतं माझ्या. नव्हतं. खरंच बरं. नव्हतं. मी MA केलं सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मी लॉला गेले. बरं. माझं MA सायकोलॉजी झालंय. पण बरं. आता मी दुसरं पुढे करू काय, हा मी विचार तेव्हा केला होता. मग असंच चालता चालता मला लॉ कॉलेज दिसलं, MP लॉ कॉलेज आहे औरंगाबादचं. अच्छा. मग मी विचार केला की जाऊन बघूया ॲडमिशन मिळतंय काय म्हणून. आणि ॲक्च्युली सिच्युएशन अशी होती की जेव्हा माझं ॲडमिशन झालं तेव्हा तो लास्ट डे होता, माझा लास्ट फॉर्म होता आणि ॲडमिशन माझं कन्फर्म झालं. आणि मी मराठी मीडियममध्ये होती, इंग्लिश काही कळत नव्हतं तेव्हा, खरोखर कळत नव्हतं. पण लॉला ॲडमिशन घेतल्यानंतर मग हळूहळू लक्षात यायला लागलं की आता आपण इंग्रजीकडे सुद्धा भर द्यायला पाहिजे आणि करायला हवं. मग तशी पहिलं तशी म्हणजे तुम्ही practice काय केली. अरे वा मॅडम लगेचच लिहायला लागल्या. नाही, बरोबर आहे, तुम्ही लिहिता येते तेच लिहायचं आहे आपल्याला. तुम्ही काय ठरवलं की इंग्लिश आपण इंग्लिश सुधारणा केली पाहिजे, इंग्लिश. हो अगदी अगदी या म्हणजे कौशल्य कुठली, तर पहिलं इंग्लिश, बरोबर आहे. अगदी सर. आता दुसरं कुठलं कौशल्य दुसऱ्या तुमच्या शेजारच्या मॅडम काय? हा पण तुम्ही औरंगाबादच्या आहात म्हणजे हो सर. मग तुमचं डिमांड आहे की देशमुख साहेबांना पण विचारावं हाच प्रश्न? माझे जे सिनियर होते त्या सरांसोबतच असायचे हे सर पण. अच्छा. हां. बरं. त्यांना दे. गुड इव्हनिंग सर. हां. मी असताना खूप लाजरी गुजरी होते. आय हॅड नो कॉन्फिडन्स ड्युरिंग माय स्कूल टाईम. जेव्हा मी लॉला ॲडमिशन घेतलं, आय वॉज इन ILS. मग बघितलं की दे वर व्हेरी अल्ट्रा कॉन्फिडंट सगळे स्टुडंट्स होते. सो फर्स्ट इयरपासून मी ती गोष्ट ओन करायला लागले की आय शुड हॅव दॅट कॉन्फिडन्स टू प्रेझेंट एव्हरीथिंग. सो दॅट इज वन ऑफ द कॉन्फिडन्स लिहा मॅडम. आत्मविश्वास. मराठी हे कॉन्फिडन्स हे मराठी शब्द आहे. आत्मविश्वास लिहिला. अरे वा मॅडम हुशार आहे. मॅडम मला सांगत होते की आर्ग्युमेंट सुरू व्हायच्या आधी आम्हाला फारच दडपण येतं, पण नंतर सुरू झालं की दडपण निघून जातं. आता हा आत्मविश्वास जो तुम्ही फार छान मुद्दा सांगितला, तर ते तुमच्या मागचे साहेब आहेत ना, त्यांना ते जरा साहेब. त्यांनी काय सांगितलं की वकिलीला आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वासासाठी काय केलं पाहिजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी? आत्मविश्वासासाठी नॉलेज घेणं फार महत्त्वाचं अरे आहे. वा लिहा. म्हणजे काय मी नाही भाषण देते, तुमच्याकडूनच घेतोय. मलाही कळलं पाहिजे ना. आत्मविश्वासासाठी नॉलेज. कसलं नॉलेज सांगा बघू. आपण जो विषय मांडणार आहे त्या विषयाचं परिपूर्ण नॉलेज आपल्याकडे जर असेल तर आपली बॉडी लँग्वेज तेवढीच कॉन्फिडंट असते आणि आपल्याकडनं प्रेझेंटेशन चांगलं होतं. काही आमच्या सहकारी जजेसनी तुम्हाला मागं लगेच बघितलेलं आहे. थँक्यू सर. पण आता एक सांगा तुम्ही, छान मुद्दा तुम्ही सांगितला. आता आपल्याला कोर्टामध्ये तुम्ही एकदम छान सांगितलं, आत्मविश्वास वाटायला आपण पूर्ण तयारी पाहिजे आपली. ती कसली तयारी पाहिजे सांगा बघू.
आता आपल्या केस जी असते ना त्याचे 2 पार्ट आहेत. एक फॅक्ट्स आहे केसच्या आणि एक लॉ आहे. कशी तयारी आपली पाहिजे सांगा बघू. फॅक्ट रिलेटेड आपला जो लॉ आहे त्याची आपली तयारी पण पाहिजे. आधी फॅक्ट्सचं काय कराल? फॅक्ट नीट समजून घेतल्या पाहिजेत आपल्याला. आता हायकोर्टात जरा तुमच्या शेजारच्या साहेबांना द्या. हायकोर्टात प्रॅक्टिस करताना फॅक्ट्स सांगायच्या चांगल्या पद्धतीनं आणि कमी वेळात काय कराल तुम्ही? मी सुरुवातीला क्रिमिनलमध्ये प्रॅक्टिस केलेली, आता मी टाळकोटे सांगते. तर मला असं वाटतं की नाही, पण टाळकोटे सरांचे सिनॉप्सिस बघू नका. त्यांचा सिनॉप्सिस सूट फाईल्ड, सूट डिसमिस किंवा काय अलाउड, अपील फाईल्ड, अपील डिसमिस आणि सेकंड अपील फाईल्ड. मला असं वाटतं फॅक्ट सांगताना इतक्या सहज सोप्या भाषेत सांगितलं पाहिजे. एखाद्या सामान्य व्यक्तीला जर समजतील इतक्या सोप्या भाषेत ते सांगता आले पाहिजेत आपल्याला. जे म्हणजे समजा एफआयआर पूर्ण वाचण्यापेक्षा की तुम्ही डिरेक्टली जर त्यातले इन्क्रिमेंटिंग मटेरियल किंवा जिथं ओव्हर टॅक्ट आहे त्या गोष्टी एखाद्या साध्या सामान्य व्यक्तीला जरी सांगितलं तरी त्यालाही समजेल ॲक्च्युअली केस काय आहे. कारण काय कसं एफआयआर 2-2 पेजेसचं असतात, कोर्टचा टायमिंग पण जातो आणि बोर पण होतो. त्यामुळं एका साध्या व्यक्तीला समजेल एवढ्या सोप्या भाषेत सांगितलं पाहिजे. आता ही ना राणेसाहेबांची एक राणेसाहेबांची जर पूर्वीची ब्रीफ विश्वनाथकडे असतील तर बघून घ्या. राणेसाहेबांच्या नोट्स एवढ्या डिटेल असायच्या, एवढ्या. तुम्हाला एक फक्त हा पॉईंट थोडा हे करण्यासाठी एकदा एक मोठी केस चीफ जस्टिस साहेबांकडे चालणार होती. तुम्ही जरी घड्याळकडे बघितलं तरी मी थांबणार नाही. कारण आज आमचे जे पाटील साहेब आहेत त्यांना सगळ्या जजेसनी इतरांनी एक काम दिलं होतं की मला 4:30 वाजता कोर्टातून बाहेर काढा आणि ते त्यांनी फार सक्सेसफुली केलेलं आहे. पण आता त्यांच्या घड्याळाकडे मी तर एक चीफ जस्टिस साहेबांकडे एक फार मोठं काम चालणार होतं राणेसाहेबांचं. आणि त्या याच्यात ते सारखे ते विचारत होते. आम्ही गाडीत ते ड्रायव्हरच्या शेजारी, मी मागच्या साईडला होतो आणि ते ब्रीफ असं समोर ठेवलं होतं. अचानक त्यांना एक काहीतरी आठवलं की त्यातलं एक हे मला त्यांनी विचारलं. ते मी पण त्यांना सांगितलं की असं असं आहे. ते ब्रीफ त्यांनी उघडलं, त्याच्यात तो जो त्यांचा जो याचा नोट्सचा कागद होता तो घेतला. त्यांनी ब्रीफ परत बांधला आणि ते मांडीवर हे करून ते जे आम्ही बोललो ते सगळं नोट केलं आणि तो कागद त्यांनी हातात ठेवला. सिनॉप्सिस किंवा जो काही आता आपण त्याला सिनॉप्सिस म्हणतो. आणि काय असं झालं होतं की त्या दिवशी नेमकी गाडी साहेबांची याला जाणार होती, काय गॅरेजला. आम्ही उतरलो, ते सगळं आमच्या बॅगा बिगा राणेसाहेबांच्या सगळ्या गेल्या आणि ती गाडी गेली. आणि नंतर जेव्हा चीफ साहेबांकडं पहिल्या मॅटरसाठी जायचं हे झालं तर ते ब्रीफ कुठं आहे, तर ते ब्रीफ गेलं गाडीतून गॅरेजमध्ये. पण त्यावेळेस काय मोबाईल हे ते असलं काही भानगडी नव्हत्या. ते मॅटर पाऊण तास राणेसाहेबांनी चालवलं त्या केवळ साहेबांच्या नोट्सच्या आधारे. आणि पाऊण तासांनी चीफ साहेबांच्या लक्षात आलं की साहेबांकडे पेपर्सच नाही आहेत. पाऊण तासांनी. कारण त्यांनी एक प्रश्न काहीतरी एका याचा विचारला आणि राणेसाहेबांनी सांगितलं त्या पेजवर त्याचं उत्तर आहे म्हणून. आणि तो काय लिहिलं होतं ते सांगितलं. तर बघा केवढी हे याची का गरज आहे त्या सिनॉप्सिसच्या, आता जे आपण म्हणतो ते किंवा हे. आता आपली हायकोर्टची सिस्टीम आहे, बोर्ड सिस्टीम आहे. मला जेव्हा काही जण म्हणतात ना की आजच मॅटर लागलं, कालच आम्हाला कळलं, हे झालं ते झालं. खरं तर कुठल्याही मॅटरची तुमची तयारी अशी पाहिजे की 5 मिनटात तुम्ही मॅटरमध्ये तयार व्हायला पाहिजे. तुम्हाला लगेच एक अजून एक सांगतो या सिनॉप्सिसचा कसा हे असतो. तेव्हा तर मी वकील पण नव्हतो, फक्त राणेसाहेबांकडे जात होतो. त्यावेळेस मी एक अभ्यंकर साहेब, KJ अभ्यंकर साहेब हे पिटिशनरसाठी होते, आम्ही रिस्पॉन्डंटसाठी होतो. रेंटॅक्सचं मॅटर होतं. हे दोघंही KJ अभ्यंकर आणि MA राणे हे रेंटॅक्समधले टॉपचे कौन्सिल. आणि केस जी होती ती
याची होती की प्रॉफिटेरिंग किंवा नॉन युजर किंवा सबलेटिंग या ग्राउंडची, आणि डिक्री दोन्ही कोर्टाने केली होती, पण त्यांचं ग्राउंड फार चांगलं होतं. ग्राउंड असं होतं त्यांचं की हे सबलेटिंग नाही आहे, हे काही प्रॉफिटेरिंग नाही आहे, मला पॅरालायसिस झाला, मी ते दुकान चालवू शकत नाही, म्हणून मी या माणसाला ठेवलेलं आहे आणि मी त्याच्या थ्रू दुकान चालवतो. मी ते सगळं वाचल्यावर मला फार वाटलं की हे आपल्या विरुद्ध अवघड केस आहे राणेसाहेबांना आणि ही ॲडमिट व्हायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली माझं आणि साहेबांचं काही बोलणं झालं नव्हतं. ती मॅटर जेव्हा चालली आणि अभ्यंकर साहेबांनी त्या फॅक्ट्स सांगितल्या आणि पॅरालायसिस हे ते सगळं सांगितलं, त्यानंतर अचानक मलाही ते पटलं आणि टिपणीस साहेब, बहुतेक टिपणीस साहेबांकडे होतं, डायरेक्ट त्यांनी विचारलं, येस सर सर राणे दिस हॅज टू बी ॲडमिटेड. ते म्हटले फक्त 2-3 तारखा घ्या आणि मग तुम्ही पास द ऑर्डर. आणि राणे साहेबांनी 4 तारखा दिल्या आणि सांगितलं की ह्या माणसाला सबलेटिंग किंवा जे काही केलं हे आधी केलं, पॅरालिसिस त्याच्यानंतर 2 वर्षांनी आलेलं आहे, आणि त्यांनी ते सगळं दाखवलं आणि ह्या फॅक्ट्स कुठंच नव्हत्या. आणि मी जेव्हा परत ते ब्रीफ मुद्दाम, कारण तेव्हा काय एवढं राणेसाहेबांना असं विचारायचं हे नव्हतं, पण मी परत सगळं जेव्हा बघितलं तेव्हा खरोखर त्या एव्हिडन्समध्ये त्या मिळत गेल्या फॅक्ट्स, कारण त्या क्रॉसमध्ये आल्या होत्या, पण ह्या कुठल्याही याच्यात नव्हत्या. त्यामुळे सिनॉप्सिस किती महत्त्वाचं आहे बघा. आणि सिनॉप्सिस जर तुम्ही नीट चांगला केला ना तर एकतर कोर्टाचा टाईम वाचेल, प्लस तुमच्याकडं क्लॅरिटी येईल. सिनॉप्सिस केल्यावर तुम्हाला कळेल की कुठली फॅक्ट बघा, कुठल्या फॅक्टला जरा कमी महत्त्व द्यायचं किंवा कुठल्या फॅक्टला जास्त महत्त्व. आपल्याला मिसरिप्रेझेंटेशन नाही करायचे बघा. कोर्टात आहोत आपण ऑफिसर ऑफ द कोर्ट आहोत. मी पहिल्यांदाच बोललो ना ऑफिसर ऑफ द कोर्ट, नाही तर आपल्याला बरोबर फॅक्ट्स द्यायच्यात. पण त्या फॅक्ट्स जर आपण नीट अभ्यास केला ना तर एखाद्या फॅक्ट्स आपल्या विरुद्ध असल्या तरी त्या आपण बरोबर त्याला एक व्यवस्थित त्याची मांडणी करू शकतो. आणि म्हणून बघा तुम्ही चांगला जर हे मात्र ओरिजिनल साईडच्या वकिलांचं आहे की जरी 4 फॅक्ट्सच असले, 4च डेट्स महत्त्वाचे असले तरी देखील ते सिनॉप्सिस करतात. आणि सिनॉप्सिस केल्यानं कोर्टाचाही टाईम वाचतो, प्लस तुमची मास्टरी राहते फॅक्ट्सवर. त्या साहेबांनी काय सांगितलं, आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास कसा, तर त्याचा अभ्यास केला पाहिजे. अभ्यास कसा, हा सिनॉप्सिस जो फार छान पद्धतीनं केला ना तर तुम्हाला इतकं हे करता येतं. आणि दुसरा मुद्दा कुठला त्यांनीच सांगितला की ॲप्लिकेबल लॉ फार चांगला तुम्ही त्याचा वाचला पाहिजे. आता असं आहे की लॉ हे समुद्र आहे. लॉ म्हणजे काही फार हे नाही आहे. इथला कुठलाही माणूस असं म्हणू शकत नाही, वकील म्हणू शकत. आता हे आमचे सगळे जे सहकारी आहेत तेही वकीलच आहेत, कारण एकेकाळी ते वकीलच होते हे सगळे आमचे सहकारी, मी पण. त्यामुळे आपण इथं जे आहोत ते सगळे वकीलच आहोत. तर हा जो आहे आपला लॉ, हा कसा आपण डेव्हलप केला पाहिजे त्याबाबत कोण साहेब तुम्ही सांगा बघू. लॉ कसा आपल्याला डेव्हलप करतो तुम्हीच, ते काय तुमच्या शेजारी आहेत तेच. आपल्याकडे जी केस येते त्याबद्दल आपलं सविस्तर वाचन व्हायला पाहिजे. ज्या केस आपल्याकडे येतात त्यावेळेलाच आपल्याला शिकायला मिळतं. आणि ज्यावेळेला आपल्याकडे काम नसेल त्याला कोर्ट रूममध्ये ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. आणि केस लॉज वगैरे जे रेग्युलर असतात, म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचे जे केस लॉज मॅडम असतात ते बघायला पाहिजे. लिहिताय ना तुम्ही, हां त्या ते 4 पॉईंट्स येतात, लिहा तुम्ही, ते बघायला पाहिजे. आता लॉ तुम्ही म्हटलं, पण आपल्याला बस असं आहे. आपल्याला एक फार चांगलं काय माहिती आहे का, आपल्या ह्या कोल्हापूर बेंचचं त्याचे आधी एक इन्सिडेंट सांगतो. इथं जे मुंबईवरून आलेले आहेत वकील, त्यांनी बघितलेलं आहे की पटेल साहेब आणि माझं बेंच होतं. पण काय झालं माहिती आहे, पटेल साहेब आणि माझं बेंच असताना एक 60वं का 70वं काम होतं आणि ते होतं स्टॅम्प पॅकचं. आणि ते ज्युनियर वकील जे मी कधी आपल्या म्हणजे अपिलेट साईडला पण कधी दिसले नव्हते, नंतर पण मला कधी दिसले, आधीही दिसले नव्हते.
त्यांच्या याच्यात 70वं काम होतं, पण ते 70 म्हणजे त्या रेंजमध्ये 60-70. आमचा बोर्ड साधारण एक 40-50पर्यंत जायचा, म्हणजे 70 किंवा 80 पण असेल, जरा लांबचं होतं आणि ते अचानक निघालं. त्या साहेबांच्या याच्यात पॉईंट होता, पण जरा पटेल साहेब त्यांना फार हे करत होते की हे कसं चुकीचं आहे वगैरे चाललं होतं. आता मी काही ते मॅटर वाचलं नव्हतं 70वं वगैरे, पण मी पटेल साहेब आणि त्यांचं हे चालू असताना मी पटकन ती इम्प्युग्न्ड ऑर्डर बघितली. फॉर्च्युनेटली स्टॅम्प ऑथॉरिटीनं त्याच्यात सेक्शन कोट केला होता आणि तो सेक्शन वाचल्यावर मला डायरेक्ट लगेच कळलं की अरे त्याचं इंटरप्रिटेशन जे स्टॅम्प ऑथॉरिटीने केलं ते चुकीचं आहे. पत्की साहेब होते AGP, त्यांना मी किंवा ॲडिशनल गव्हर्नमेंट, त्यांना मी प्रश्न विचारला, हे कसं, हाऊ यू विल जस्टिफाय दिस, सेक्शन इज डिफरंट अँड युअर डिस्कशन इज डिफरंट, व्हॉट युअर ऑफिसर इज सेईंग दॅट दिस इज द इंटरव्ह्यू, दॅट इज नॉट द इंटरव्ह्यू, जस्ट सी द सेक्शन. पटेल साहेबांनी ते पुढं टाकून दिलं. 1-2 दिवसांनी मला पटेल साहेबांनी विचारलं, माधव ते मॅटर तू वाचलं होतं का? म्हटलं नव्हतं वाचलं, म्हणजे कॉरिडॉरमध्ये आम्ही आता डायसवर जाताना, म्हटलं नव्हतं वाचलं. मग म्हणे तुला कसं कळलं रे ते? तर मी म्हटलं साहेब त्या इम्प्युग्न्ड ऑर्डरमध्ये सेक्शन होतं आणि त्याचं खाली डिस्कशन होतं आणि ते चुकीचं होतं, कॉन्ट्राडिक्ट हे होतं. पण तू असं कधी काम हे हँडल केलं होतं का ह्या सेक्शन? नाही म्हटलं. तर म्हणे पण यू आर सपोर्टेड बाय 5 सुप्रीम कोर्ट जजमेंट्स असं वगैरे त्यांचं त्यांनी चांगलं आहे ना सांगितलं. तर मी म्हटलं साहेब सांगू का काय आहे, आमच्या अपिलेट साईडला कमर्शियल लिटिगेशन नाही आहे, त्यामुळे तसा पैसा नाही आहे तितका. पण आमच्या अपिलेट साईडला काय आहे तर सेकंड अपील आहे. हे सेकंड अपील जे आहे ना हे सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ असतो, त्यामुळं आमच्याकडचा जो ज्युनियर आहे ना तो पहिल्यापासून त्या फॅक्ट्स बघून आता लॉ बघतो, पहिल्यांदा सेक्शन बघतो आणि त्याच्या इंटरप्रिटेशनला म्हणजे थोडक्यात काय आहे, जे कुठला तरी मोठं त्या ॲक्टरचं हे आहे ना, तर एक म्हणतो की मेरे पास दौलत है, ये बंगला है, ये है, वो है, आणि हे म्हणतात मेरे पास माँ है. तसं कोल्हापूर बेंचकडं सेकंड अपील आहे. आणि हा जो चुकला का डायलॉग चुकला का, देशमुख साहेबांचे पाठ असतात ना सगळे डायलॉग. तर हा जो आहे ना आपल्याला जे पहिल्यापासून ट्रेनिंग मिळतं ते कुठलं मिळतं, सेकंड अपीलचं. सेकंड अपीलमध्ये ठीक आहे ते जे आता वाढले असतील पैसे मला वाटतं, पण सेकंड अपील हे आपली स्ट्रेंथ आहे बघा. कारण आपल्याला बाकी जे लिटिगेशन आहे ना हे बरंचसं फॅक्ट ओरिएंटेड असतं, कधी लॉ फार पण सेकंड अपील हे सबस्टेन्शियल क्वेश्चनचं असतं. आणि सेकंड अपील जर तुम्ही जर का चालवायला लागलात ना, कारण राणेसाहेबांकडं मला आणि विश्वनाथला एक फार मोठा फायदा म्हणजे सेकंड अपील चालवायला मिळालं, तर आपली स्ट्रेंथ ही सेकंड अपील आहे. आता अनफॉर्च्युनेटली मी बघतो आत्ता आपण जे काही जणं जे ड्राफ्ट करतात ना सेकंड अपील, अगदी ते म्हणजे नॉर्मल लर्नेड जज अर्ड आणि लर्नेड जज अर्ड हे कुठून आपण काढलेलं आहे. आपल्याला सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ फ्रेम करायची एवढी संधी मिळते आणि ती आपण घालवतोय. आता काय तुम्ही सांगा बघू लॉ, कारण आता सिनियर वकिलांकडे जरा जाऊया की लॉची तयारी करायची तर कशी केली पाहिजे. लॉ, प्युअर लॉ. नमस्ते सर. आपण फॅक्ट्स लॉमध्ये त्या फ्रेममध्ये बसवायचे नाही. ॲप्लिकेबल लॉ काय आहे पहिला फॅक्ट्सवर मास्टरी करायला पाहिजे इन माय ओपिनियन, आणि त्यावर थरो रिसर्च करायला पाहिजे आणि मग त्या फॅक्ट्सला कुठला लॉ ॲप्लिकेबल होतो आहे, केस लॉ ॲप्लिकेबल होतो आहे, देर आर व्हेरियस प्रोव्हिजन्स, आणि मग आर्टिकल 141 खाली जो मॅन्डेटरी लॉ आहे ले डाऊन केलेला दॅट हॅज टू बी रिसर्च आणि मग तो फ्रेम करायला पाहिजे सबस्टेन्शियल. पण साहेब असं वाटत नाही का की लॉचा अभ्यास करताना प्युअर लॉ आधी बघितला पाहिजे, म्हणजे सेक्शन आणि त्याचं इंटरप्रिटेशन जे आपल्याला अपिलेट साईडवाल्यांना जे ट्रेनिंग मिळालं आहे ना हे आहे ट्रेनिंग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता बघा म्हणजे त्या फक्त
जस्ट एका याच्यासाठी तर जे मी जो हे सांगितलं तिथं मी फक्त सेक्शन कोट केल्यामुळे मला कळलं सेक्शन हा आहे आणि ते डिस्कशन लगेच कळलं की अरे सेक्शनच्या कॉन्ट्ररी डिस्कशन आलेलं आहे. आपण फक्त लॉ सेक्शन तुमचं एकदम परफेक्ट आहे, पण हे जे सुप्रीम कोर्ट जजमेंट किंवा हे पुढचा पार्ट आला. आधी काय केलं पाहिजे लॉ सगळ्या आपण कसं करतोय, वकिली तर आहेच. आता आपण वकिलीच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहोत. आम्ही वकिलीच्याच स्टेजमधली पुढची स्टेज की बाबा पुढची म्हणण्यापेक्षा एकच आहोत आपण, पण आम्ही जजेस आहोत. काही काळापूर्वी आम्ही वकीलच होतो. आज आपल्याला तुम्ही एका वेगळ्या स्टेजला आला आहे, जरा सिनियर झाला आहे. आता इथं काही वेगवेगळ्या स्टेजच्या, तर लॉ कसा आपण डेव्हलप केला पाहिजे किंवा लॉ आपण स्टडी कसा केला पाहिजे. लॉ म्हणण्यापेक्षा ॲक्ट म्हणा तुम्ही, ॲक्ट म्हणूया, एनॅक्टमेंट कुठले. हां, इनॅक्टमेंट व्हेरियस टाईप्स ऑफ इनॅक्टमेंट्स. बेअर ॲक्ट वाचून काढायचं आणि त्यात जनरल आयडिया येते. त्यानंतर देर इज स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट्स अँड रिझन्स. फॉर व्हॉट रिझन मॅडम तुम्ही, पण सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं बघा. कारण कुठलं मिस्चिफ डील करण्यासाठी तो ॲक्ट आणला आहे किंवा कुठलं इफ इट इज बेनिफिशियल पीस ऑफ लेजिस्लेशन, तर मग त्याचा पर्पज काय आहे. मग कारण आपल्याला पर्पज इन इंटरप्रिटेशनपासून स्ट्रिक्ट इंटरप्रिटेशन. आमच्या पाटील साहेबांचं अगदी हे फार महत्त्वाचं आहे की पर्पज ऑफ इंटरप्रिटेशन. वी हॅव टू, आपल्याला बरेच टूल्स यूज करायला लागतात. आणि मी इथल्या म्हणजे सगळ्यांना सांगेन की देर इज अ बुक बिफोर मेमरी फेड्स. त्यात चॅप्टर 5 आहे, स्कूल ऑफ हार्ड नॉक्स. ते सगळ्यांनी वाचावं आणि त्यात अतिशय लुसिडली म्हणजे फली नरेमन साहेबांनी हे केलेलं आहे. आता कोण नरवणकर साहेबांना द्या बघू काय म्हणतात. लॉचा स्टडी सगळ्यांनी कसा करावा, लॉ किंवा ॲक्ट. नाही सर, दिस इज वॉट आय विल ॲग्री. कारण बेअर ॲक्ट म्हणजे मला असं जाणवतं की बऱ्याचदा असं होतं की इन द कोर्स ऑफ ट्रायल किंवा इन द कोर्स ऑफ डे आपण बऱ्याचदा बेअर ॲक्टला खूप अंडरमाइन करतो. म्हणजे वी स्टार्ट विथ द केस लॉज. तर अनुभव थोडासा मला असा आला नंतर विथ सम हार्ड एक्सपिरियन्सेस की प्रत्येक वेळी त्या केस लॉला आपण जेव्हा रिव्हिजिट करतो तेव्हा त्याचा एक वेगळा अर्थ आपल्याला पडतो. दॅट्स समथिंग ॲक्च्युली इट्स अ ग्रेट डिस्कवरी. आपण बऱ्याचदा प्रिझ्युम करून चालतो की सेक्शन 100 इज अ सबस्टॅन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ, आय डोंट नीड टू रीड दॅट. पण जेव्हा सेक्शन 100चं मी परत ते रूप बघतो सेक्शन 100 ॲक्च्युली उघडून, त्यावेळी तो दरवेळी मला काहीतरी नवीन देतो. हे एक थोडंसं आहे. आणि मग अलॉंग विथ दॅट मार्जिनल नोट्स आल्या, थोडं लेजिस्लेटिव्ह डिस्कशन्स आली आणि इलस्ट्रेशन्स इज अनदर ब्युटी ऑफ दॅट सेक्शन. म्हणजे नक्की त्यांच्या डोक्यामध्ये काय होतं लेजिस्लेचरच्या ते कळण्याचं एक ते मग. आणि सर द केस लॉज विल फॉलो. अजून कोणाला ॲड करायचं. आता आपण क्रिमिनल साईडच्या वकिलांना गुड इव्हनिंग सर. सॉरी, असं तुम्ही सिव्हिल पण करता ना थोडंफार पण जास्त क्रिमिनल मध्ये आपण बघतो की FIR मध्ये काय सेक्शन्स इन्व्होक केले आहेत अँड वेदर म्हणजे बेअर ॲक्टमध्ये जाऊन ते सेक्शन पाहून वेदर द फॅक्ट्स ॲक्च्युली मेक आउट दॅट ऑफेन्स ऑर नॉट, ह्याच्यावरती आपल्याला बघायला बेअर ॲक्ट उघडावाच लागतो. अँड वेदर दॅट सेक्शन इज कॉग्निझेबल, नॉन कॉग्निझेबल, बेलेबल ऑर नॉन बेलेबल, म्हणजे त्याच्याबद्दल आपण बेअर ॲक्टपासूनच सुरुवात करून सबसिक्वेंटली ॲज सिनियर नारवणकर सेड की सबसिक्वेंटली मग केस लॉज वुड फॉलो. त्याच्यामध्ये अजून कोण ॲड करेल याच्यात. सर तुम्ही सेकंड अपील जो बोलला सेक्शन 100, तर आम्ही 56ला बसत होतो बॉम्बेत असताना. तर PS सावंत आपल्याला कदाचित माहिती सिनियर ॲडव्होकेट. तर त्यांनी सांगितलं की सेकंड अपील इज अ लास्ट स्टेज ऑफ ड्राफ्टिंग ऑन ॲपिलेट साईड. आणि जर तुम्ही क्वेश्चन ऑफ लॉ प्रॉपर फ्रेम केला तरच त्याचं महत्त्व आहे. अदरवाईज साहेब तुम्ही असं बोलला अर्ड इन, दॅट इज नॉट. आणि जर तुम्ही सेकंड अपील जर व्यवस्थित ड्राफ्ट केलं देन यू विल बी अ सक्सेसफुल लॉयर इन नियर फ्युचर, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आजही ज्यावेळी आम्ही सेकंड अपील ड्राफ्ट करतो, माझे कलिग आहेत गणबावले साहेब, अजून एक कलिग आहेत वाळवेकर, मी त्यांना दाखवतो बाबा हे क्वेश्चन ऑफ लॉ प्रॉपर फ्रेम केलेत का बघा तुम्ही. कारण देअर एक्सपिरियन्स आणि त्यांचं जे आहे ड्राफ्टिंगच्या बाबतीत ते दीज पीपल आर व्हेरी पर्टिक्युलर. आपण कसं आता काही लोकांची पद्धत कशी आहे ज्युनियर लोकांची की एखादी केस आली तर तेवढ्यापुरतंच वाचायचं,
तेवढ्यापुरतं वाचून काही साहेब उपयोग तसा होत नाही. म्हणजे तुमचं वाच रिडिंग पाहिजे. आता एक या साहेबांचा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे की लॉ नंतर बघायचा, आधी फॅक्ट्स. कारण ते नाहीतर तुम्ही काय करता, तुम्ही आर्ग्यू एक करता पण ते फॅक्ट्सला ते ॲप्लिकेबल नसतं. त्यामुळे ते फॅक्ट्स फार महत्त्वाचे आणि मग लॉ. बरोबर. आणि सर माझ्या मते सर जो माणूस सेकंड अपील व्यवस्थित ड्राफ्ट करतो त्यांना सिव्हिलमध्ये दुसरं काय ड्राफ्टिंग काय करायची ती सांगायची गरज नाही. सो सेक्शन 100 इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. आता ना गव्हर्नमेंट बिल्डरच्या यांना पण मॅडम आहेत बाजूला, पण त्यांना नमस्कार. फॅक्ट तर इम्पॉर्टंट आहे. फॅक्ट नसतील तर लॉचा म्हणजे यूज कुठे करायचा हे माहीत होणार नाही. त्यामुळे फॅक्ट इम्पॉर्टंट आहे. फॅक्ट करत असताना सेक्शन रीड केल्यानंतर ते सेक्शन ॲप्लिकेबल फॅक्टला होत आहेत का नाही, आणि जर सेक्शनचं रीडिंग केल्यानंतर ज्यावेळेस आपण कॉमेंट्री रीड करू त्यावेळेस आपल्याला हिंट येते की आपण काय केस लॉ किंवा कोणत्या पॉईंटनं आर्ग्युमेंट केलं पाहिजे हे इम्पॉर्टंट राहतं. आणि शेवटी प्रेझेन्स ऑफ माइंड सुद्धा इम्पॉर्टंट राहतं. लिहून ठेवा मॅडम, तुम्ही आधीचे पॉईंट काढून टाकले. ते कल्पेश पाटील साहेबांना द्या, बघू काय म्हणतात. तुम्ही आधी हसून घ्या, कारण तुम्ही आधी हसता आणि मग बोलता. त्यामुळे आधी हसून घ्या मग बोला. गुड इव्हनिंग सर. तर आपलं सगळ्यांनी सांगितलं त्याप्रमाणे टू इंटरप्रिट लॉ ऑर टू अंडरस्टँड लॉ बेर ॲक्ट, सेकंडली फॉलोड बाय द कॉमेंट्री, त्याच्यात डिटेल डिस्कशन असेल. इलस्ट्रेशन कॅन बी हेल्पफुल फॉर अरायव्हिंग ॲट फर्दर बेटर अंडरस्टँडिंग, आणि लास्ट जजमेंट्स. दॅट्स ऑल. थँक्यू. बोला बोला साहेब. नमस्कार सर. सर आपणही BSc केमिस्ट्रीमधून आलात, मीही केमिस्ट्रीमध्ये आहे. आपण केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये आपण बघितलं असेल रॅडिकल्स आपण तपासायला आपल्याला असायचं ते, तर त्याची पहिल्यांदा रॅडिकल्स घेत पण आता ते काही विचारू नका. त्यातलं मी जे 2 अक्षरं सांगणार ते आपल्याला लक्षात येईल, कॅल्क्युलेट होईल. सर हे फॅक्टमध्ये आपण करत असताना आपल्याला जेव्हा एखादा रॅडिकल दिलेला असतो तर तेव्हा पहिल्यांदा डायरेक्टली कन्फर्मेशन टेस्ट त्यावेळेला घ्यायची नसते, तर ती शेवटी घ्यायची असते. पण ते चूक आहे, ती सगळी प्रोसिजर पूर्ण करून जाऊन मग सिटी घ्यायला लागायची. म्हणजे ह्या फॅक्ट म्हणून इथल्या आपल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स घेऊन त्याच्याबरोबरच ही कन्फर्मेशन टेस्ट आपल्या लॉची अधिक केस लॉची ही घेऊन मग आपण ते चौकटीत आपण ड्राफ्ट, कारण आम्ही खाली अजून ट्रायल कोर्टामध्ये काम करत असल्यामुळे त्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. सर बरोबर. म्हणजे आपण काय बघितलं आता की केस वकिलाला काय पाहिजे तर आत्मविश्वास पाहिजे. आणि आत्मविश्वास हा असं एक बघा, आज आपण केसची फार चांगली तयारी केलेली, आपण लॉ चांगला बघितला, ती केस आपण आत्मविश्वासानं चालवली. दुसऱ्या केसला आपण गेलो तर आपण तोच आत्मविश्वास कॅरी करू असं काही वकिलांचं होतं हळूहळू, की त्यांचं त्यामुळं हे होतं. पण तसं होत नाही. किती सिनियर असा तुम्हाला तीच मेहनत करावी लागेल. मे बी तुम्हाला एक ज्युनियर मेंबरला जर का ते 1 तास वाचायला लागला तर ते सिनियर झाल्यावर एक 15-20 मिनटात तुम्ही ते हे कराल. पण तयारी तेवढीच लागते. म्हणजे आत्मविश्वास हा कन्सिस्टंट पाहिजे. हा असा फक्त हे आज आहे सगळ्या याच्यात तयारी. आम्हाला जजेसला मग कळत असेल ना की आज हा माणसानं चांगला वकिलानं चांगलं आर्ग्यू केलं, पण तो पुढच्या रे आम्हाला असं झालं. एक सिनियर साहेब इकडले अर्थात कोल्हापूरचे होते, त्यांनी इतकं छान चालवलं आणि ते आम्ही विचार करत होतो की इतकं छान की एक स्पेशल बेंचकडे ठेवावं मॅटर. पण नंतर त्यांनी जेव्हा सेकंड टाईमला ते आलं तर त्यांना ते तितकं ते त्या पद्धतीनं मांडणी करता आली नाही. म्हणून मग आम्ही पण दोघांनी ठरवलं की नको, आपण ते त्या बेंचकडे नको ठेवायला. तर हा जो हे आहे ना की आपला जो खोल अभ्यास करायचा, त्या केससाठी ॲप्लिकेबल लॉ बघायचा आणि त्या याच्या स्कीम ऑफ द ॲक्ट बघायची, स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिझन्स बघायचे. नंतर अजून एक फार महत्त्वाचं बघूया, जो कोण शहासाहेब तुम्ही सांगा बघू काय तुम्ही ॲड करा. आय थिंक लॉजिकल थिंकिंग आणि रिझनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. हेच मला सांगितलं, कुठल्याही गोष्टीकडे आपण लॉजिकली आणि रिझनिंगनी बघायला पाहिजे. कारण मोर दॅन the final order, what is more important is the reasoning which is given and logic that is applicable. And
दॅट इज व्हॉट इज लॉ. थोडं सगळ्या म्हणजे जेव्हा लेक्चर सिरीज अजूनही पुढं जाईल, प्रिन्सिपल्स ऑफ स्टॅच्युटरी इंटरप्रिटेशन्स ह्याचा जरा थोडासा ह्या लेक्चर सिरीजचा हळूहळू आणि ही एक लक्षात घ्या, ही जी लेक्चर सिरीज आहे ना किंवा हे फक्त जजेस नाही, हे चांगले चांगले वकील हे हे कारण हा ना हे डायलॉगमधून हे पुढं जाणार आहे. हे कारण आपल्याला कसं आहे, आपल्याला हे या बेंचचं प्रेस्टिज एवढं वाढवायचं आहे आणि या बेंचचं प्रेस्टिज जर वाढवायचं असेल तर फक्त ते ज्युडिशियल वर्कमुळं होईल. चांगली जजमेंट्स येतील तेव्हा होईल. आणि चांगली जजमेंट्स कधी येतात, जेव्हा बारचा असिस्टन्स हा फार मोठ्या वेगळ्या पातळीवरचा मिळतो. आणि त्यामुळे हा जो आपला जो डायलॉग चालला आहे ना तो त्यासाठी आहे. हा सगळं म्हणजे जेव्हा आता आमच्याकडं 2 आहेत का ते इथे 2 तरुण वकील मुलींनी इतकं छान क्रिमिनल अपील चालवलं. हां, साहेबांना माहिती आहे. इथे नाही आहे, पण पुण्याला गेले. अरे बापरे. पण त्यांनी एवढी छान तयारी केली होती ना दोघींनी. म्हणजे आम्ही डिस्कस केलं की एवढ्या व्यवस्थित हे करत आहे. तर आपल्याला हा जो की आत्मविश्वास, त्यासाठी इंग्लिश आणि इंग्लिश जे इतर वेळचं इंग्लिश वेगळं असेल, पण कोर्टातलं इंग्लिश फार एक तर इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण ते सोपं नाही आणि मराठी मिडियमच्या मुलांना ते अवघड नाही, असं ते इंग्लिश आहे. कोर्टातलं जे इंग्लिश आहे ना ते मराठी मिडियममध्ये ज्यांनी हे केलं आहे, अभ्यास केलेला आहे, त्यांनाही ते अवघड नाही आहे आणि यांना सोपं नाही आहे. बघा तुम्ही, इंग्लिश मिडियमची मुलं जेव्हा सुरुवातीला जेव्हा तुमचा डायलॉग होईल तेव्हा ते कोर्टातलं इंग्लिश आणि ते त्यांचं वेगळं असतं आणि मग हळूहळू ते त्या याच्यात येत राहतात. तर इंग्लिश बोलण्याची क्षमता, इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅट्यूट, केससाठी ॲप्लिकेबल लॉ, केसचा जास्त स्टडी, हे कम्युनिकेशन स्किल, हे सगळं झालं तर आपल्याला चांगला वकील झालं असं म्हणता येईल का आपल्याला? आता फक्त जस्ट काही इथं क्रिमिनलचे चांगले वकील आहेत म्हणून फक्त एक सांगतो आणि ज्युनियर मेंबर्सना का सांगतो की आपण किती स्टडी केला पाहिजे आणि तो स्टडीचा क्ल्यू कुठूनही तुम्हाला मिळू शकतो. आता आम्ही अपॉइंट करत असतो लिगल म्हणजे या सगळ्या ज्युनियर मेंबर्सना. माझा 5वा दिवस वकील म्हणून दाऊद साहेब SM दाऊद साहेबांकडं राणे साहेबांचं काम मी आपला मागच्या याच्यात आणि एक राणे साहेबांच्या आधीची केस जी होती त्या केसला अपॉइंटेड ॲडव्होकेट होता आणि तो गैरहजर होता आणि दाऊद साहेबांनी याला सांगितलं गिव पेपर्स टू धिस बॉय. आत्ता मी जो आहे त्याच्या जवळजवळ 1/3 माझं ते वजन असेल किंवा 1/2 तरी असेल आणि माझा 4था दिवस वकील म्हणून आणि ती मॉलेस्टेशन आणि अशी केस किंवा याची. आणि मग मी त्यांनी मला सांगितलं त्या पेजवर ये आणि ते जजमेंट होतं ते, कारण एक कॉपी जी एक्स्ट्रा एक कॉपी असते ती त्यांनी दिली त्यांच्याकडं वेगळी आणि ते मला वाचायला लावलं आणि मी थरथर कापत ते सगळं, कारण पहिलाच दिवस माझा त्या आणि ते वाचलं. आणि त्यांनी ऑर्डरमध्ये मात्र मिस्टर जामदार ॲर्ग्यूड धिस आता मी तर काहीच केलं नव्हतं आणि ते ॲक्विटल पण दिलं. पण त्याच्यातून असं झालं की माझ्याकडं ना म्हणजे यांना त्या ऑर्डरमुळं वाटलं ते रजिस्टर किंवा कोण असतील की ह्यानं बरंच चांगलं चालवलं म्हणून माझ्याकडे ह्या सगळ्या अपॉइंटेड मॅटरचे सगळे यायला लागले की कारण अनफॉर्च्युनेटली वकिलांना ते कळतच नाही त्याचा किती फायदा आहे. त्यामुळे मुंबईत ते असं होतं की ते आपलं आलं तर करायचं नाही तर नाही आणि त्याच्यात आम्हाला ना 20 रुपये मिळायचे त्यावेळेस. एक मॅटर चालवायला 20 रुपये संपल्यावर पूर्ण. आणि तो जो 20 रुपये द्यायला यायचा तो 1 रुपया घ्यायचा, कारण तो जो स्टॅम्प लावायचा तो 1 रुपयाचा आणि तो सही घ्यायचा.
तर ह्या अपॉइंटेड मॅटरमध्ये माझ्याकडं एक मॅटर आलं, MB शहा साहेब, चीफ जस्टिस साहेब, त्यावेळेस क्रिमिनल मॅटर 1 दिवस घ्यायचे शुक्रवारी. त्यांच्याकडे ते लागलं, रिव्हिजन होतं. बघा आता फॅक्ट्स बघा. सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टच्या रजिस्ट्रारनं सुप्रीम कोर्टची एक ऑर्डरचं पॅकेट घेऊन, रीट घेऊन एक व्यक्ती आला आणि ती सगळं अगदी ते आउटवर्ड नंबर वगैरे सगळं त्याने ते ओपन केलं. एका मोठ्या गँगस्टरला बेलची ऑर्डर होती, त्याला सोडलं गेलं. त्या 4-5 दिवसांनी परत पॅकेट आणि 15-20 दिवसात 6 का 5-6 पॅकेट्स असे आले. आणि 6व्या पॅकेटच्या वेळेस त्या रजिस्टर साहेबांना वाटलं हे कसं चालतं आहे, सगळ्या मोठमोठ्या गँगस्टरला कसे काय हे होत आहे. म्हणून त्यांनी त्या माणसाला बसायला सांगितलं बाहेर. त्यांनी सुप्रीम कोर्टच्या रजिस्ट्रारना फोन लावला आणि फॉर्च्युनेटली त्या पॅकेटवर त्या आउटवर्ड नंबर हे ते आणि सगळ्याच ऑर्डर बोगस होत्या. त्याला तिथल्या तिथं अरेस्ट केलं. हे सगळं ॲडमिटेड, त्यानं JMFC पुढं सगळं ॲडमिट केलं. त्याचे कुठले सेक्शन्स आता लावले होते माझ्या लक्षात नाही, पण त्याला कन्व्हिक्शन झालं. मॅजिस्ट्रेट साहेबांनी काय केलं की प्रत्येक जो पॅकेट आणि त्याचं हे त्याला प्रत्येकाला 3-3 वर्षाचं पनिशमेंट दिलं. सेशन्स कोर्टनं ही ऑर्डर कन्फर्म केली आणि हे थ्रू जेल मॅटर हे चालवायला मी MB शाह साहेबांना. आता क्रिमिनलवाले काय सांगाल, काय पॉईंट ह्याच्यात असेल? तुम्हाला माहिती आहे जेलमध्ये जेलमधून जे पाठवतात ना ते बॅरिस्टर असतात, जे थ्रू जेल जे येतात ना ते बॅरिस्टर असतात. मी सगळं वाचलं, मी म्हटलं अरे हे काय आता ह्याच्यात काय, पण आर्ग्यू तर काय करणार. त्यात बॅरिस्टर साहेबांचा पॉईंट होता की मॅजिस्ट्रेटनं जी शिक्षा दिली आहे ती देण्याचा त्याला अधिकार नाही, कारण मॅजिस्ट्रेट फक्त 3 वर्षच शिक्षा देऊ शकतो मॅक्झिमम. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, MB शाह साहेबांकडे जेव्हा हे सगळं फॅक्ट सांगितल्यावर तर कोर्टात तर एकदम सगळे गार एकदम साहेब पण की सांग. आणि त्यांना साहेबांनी दॅन व्हॉट इज इन द मॅटर म्हटलं हा पॉईंट आहे. त्यानंतर मला काही बोलावं लागलं नाही. अर्धा 1 तास ते PP स्वतः साहेब सगळी पुस्तकं आणताय, सगळं सगळं चीफ जस्टिस साहेब 1 तास हे आण ते आण. शेवट त्यांनी ती ऑर्डर कन्फर्म केली कारण फॅक्ट्सच अशा होत्या. पण 1 तास ते PPला पण काही कळेना. त्यांनी ते आधी एक ॲडिशनल गव्हर्नमेंट PP होते, त्या PPनं बोलवायला सांगितलं हे ते फॅक्ट्स काही म्हणजे त्यांनी ऑर्डर कन्फर्म केली, पण हा पॉईंट तसाच होता. तर हे महत्त्वाचं आहे बघा. आपल्याला ना क्लायंटशी पण जेव्हा तुम्ही बोलाल, कारण ती केस त्याची असते, त्याच्याकडून तेव्हा जेव्हा तुम्ही बरेच जण असे आहेत की ते पेपर्स वाचायचे आणि त्याच्याशी काही बोलायचं नाही, तसं त्याच्याकडून समजून घेत जा. कारण ना कधीतरी पेपर्समध्ये नसलेलं तो सांगतो आणि ते कधीतरी रिलेवंट होतं, अगदी दरवेळेस नाही. अर्थात त्याला किती महत्त्व द्यायचं, कारण तुम्हाला शेवट याच्याप्रमाणेच जायला पाहिजे. तर हा म्हणून मुद्दा असा की तुम्हाला जो विचार करायचा बघा. आता इथे एवढे सगळे क्रिमिनलचे हे आहेत, पण कोणाला सांगता आलं नाही. पण तो त्या जेलमधल्या बॅरिस्टरने लिहिलेला पॉईंट होता की मॅजिस्ट्रेटला म्हणजे त्यांना ॲर्ग्युएबल केस केली, असं नाही झालं. आणि 1 तास चीफ जस्टिसनं सगळं हे करून शेवट त्यांनी कन्फर्म केलं. पण त्या म्हणजे ठीक आहे कन्फर्म केलं, आता जास्त बोलायला नको. तेव्हा आता हा सगळ्यांचे चेहऱ्यावर जे चाललंय ते मी कळलंय मला. आता मला सांगा की फॅक्ट्स लॉ सगळं झालं, आली का वकिली आणि वकील फार छान झाला का? आता काय आहे पुढचं? हे झालं, हे सगळं. मॅडम काय सांगाल तुम्ही? Application of mind to law and fact and assimilation of both of it in such a way that when you are presenting, you should know what is coming from the other side. So you need to also learn how to read judge's mind or what would be the point of other side. So if you dwell upon that point for some time, then that adds to your own argument also. So in anticipation, you have to see and study what would be the point from opponent's lawyer, and then how it will be. I mean, you have to satisfy the judge about
your opponent's point also. So, and along with this, common sense. गुड. अजून काय सांगता येईल की हे सगळं झालं, हे मॅडम जे तुम्ही सांगितलं ना, हे त्यातलंच आहे. फॅक्ट, लॉ, जजचं माइंड, हे सगळं झालं. आता पुढं काय की हे सगळं आहे तो एका वकिलाकडं. बघा तुम्ही वकील हा जजेसना जास्त कळे आणि इव्हन बारलाही कळतं की हा सगळ्यात चांगला, ह्याला एकदम फॅक्ट्सवर तयार आहे, लॉवर तयार आहे, आणि तरी त्याला आपण म्हणतो का की पुढचा. मग तुम्हाला काय म्हणायचं आहे साहेब? हॅलो, हां, मला सांगायचं होतं की सर, वकिली आपण म्हणतो की नोबल प्रोफेशन आहे, तर इंटिग्रिटी इज समथिंग विच इज ऑल्सो व्हेरी. इंटिग्रिटी म्हणजे काय? इंटिग्रिटी टुवर्ड्स द ब्रीफ अँड टू द लॉ अँड टू द कोर्ट ऑल्सो. छान सांगितलं. थँक्यू. तुम्ही लिहिला का? अजून कोण सांगेल आता? हां, आता हां, या तुम्ही सांगा. हे सगळा स्टडी झाल्यानंतर सर, हा सगळा स्टडी झाल्यानंतर तुम्हाला प्रेझेंटेशन जमलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिथं कन्फ्युजन होतं की सुरुवात कुठून करायची आणि जजेसना कन्व्हे ते कसं केलं पाहिजे ते आपल्याला जमलं पाहिजे. जरी सगळ्या गोष्टींचा अभ्यास असला, फॅक्ट्सचा, लॉचा किंवा एखाद्या केस लॉचा, तर ते तुम्हाला सबमिट करता आलं पाहिजे प्रॉपर. ते जर जमलं नाही, पण आता आपण ना ते आपण छान डिस्कस केलं. आता आपण पुढच्या स्टेजला की वकील हा फॅक्ट्समध्ये त्याची मास्टर आहे, लॉमध्ये मास्टर आहे. इथं वकील झाला का परिपूर्ण, त्याला जजचं माइंड कळलं, हे ते हा परिपूर्ण झाला का? बघा तिथे मागं कोणाला तरी बोलायचं. या पुढे असं आहे. हॅलो सर. सर ॲक्च्युली मला असं वाटतं की विल पॉवर आणि सॅटिस्फॅक्शन पाहिजे आपल्या कामाचं ॲट द एंड. कारण की मी माझं बॅकग्राऊंड सांगायचं म्हटलं तर मी UPSC ॲस्पिरंट होतो. त्यानंतर मग प्लॅन बी म्हणून मी लॉ परसिव्ह केलं, तो प्लॅन ए झाला आता. आणि ज्या वेळेला मी UPSC प्रिपरेशन करत होतो त्यावेळेला थेरॉटिकल पार्ट होतं. ज्या वेळेला मला असं समजलं की त्याचे इम्प्लिमेंटेशन कसं होतं तर ते आपल्याला बघायचं. फॅक्ट्स एक इमोशन्स असतात आपल्या क्लायंट्सचे, ते कसे मांडता आता एक सांगा बघू साहेब, तुम्ही छान बोलला की एक मॅटर तुम्ही चालवता, ते चालवताना काही तुम्ही स्टेटमेंट्स केली कोर्टाला, तुम्ही बाहेर आला आणि तुम्हाला तुमच्या क्लायंटनं सांगितलं साहेब तुम्ही हे सांगितलं ना पण असं नाही आहे, हे बरोबर स्टेटमेंट आपलं बरोबर झालं नाही. तुम्ही काय कराल? प्रायमरली अमेंडमेंट. आणि एक लक्षात घ्या, तुम्हाला कोर्टाकडून रिलीफ मिळालेला आहे, काय कराल तुम्ही? सर आय विल ट्राय माय बेस्ट टू ब्रिंग दी फॅक्ट टू दी कोर्ट. कधी कराल? ॲज सून ॲज पॉसिबल. इट इज दी ॲक्च्युली इमोशन. आता आपण या याच्यावर चाललोय. फॅक्ट्स सगळं आहे, लॉ आहे, माइंड जजचं साधारण आहे. आता आपण पुढच्या स्टेजला चाललोय की ॲडव्होकेट म्हणजे काय, वकील म्हणजे इथं संपतो का वकील किंवा इथं परिपूर्ण होतो का वकील? कोण अजून सांगेल? कोण ॲड करेल त्या साहेबांच्या याच्यात? Maintaining your temperament without losing balance. अजून काय काय सांगू शकाल? हां, साहेब सांगा. There should be first fairness to the court, fairness to your opponent, advocate. You should be correct on the facts. Sometimes the courts also assist on the law, but at least you should come with the fairness in the matter of facts. Those should not be manipulated in any manner. कारण त्यातनं ॲडज्युडिकेशन करायला कोर्टांना पण थोडंसं सोपं झालं पाहिजे. बट दिस ऑल इज पॉसिबल वेन यू आर फेअर टू युअर क्लायंट. तुम्ही जेव्हा क्लायंटला सांगू शकता की नाही तुला केस नाही आहे, त्याच्यामध्ये काही होऊ शकत नाही तुझं. बट इफ यू गिव्ह हाय होप्स टू द क्लायंट देन यू स्टार्ट थिंग्स टू बी मॅनिप्युलेटेड, देन यू आर नॉट फेअर टू कोर्ट, यू आर नॉट फेअर टू अपोनंट, अँड यू कॅनॉट मेक अ गुड लॉयर विद इन युअर्स. बघा या मॅडम लिहित आहेत ना, त्यांना देऊया आता माहीत काय त्यात ॲड करतात बघूया. तुम्ही वाटल्यास समोर बघा.
तुम्ही काय ॲड करताय बघूया. हाच टॉपिक हा, आता टॉपिक आपला त्याचं पुढच्या लेवलला गेलं. परत रिपीट करा तुम्ही, जे थोडक्यात तुम्हाला रिपीट करा तुम्ही. आता फॅक्ट संपल्या, लॉ संपला, रीडिंग ऑफ जज झालं, आता काय काय पुढं? बरोबर आहे, तिथे इंटिग्रिटी तुम्ही लिहिलं आहे, फेअरनेस लिहिलं आहे. अजून एक हे आहे डिपेंडेबिलिटी. काय आहे डिपेंडेबिलिटी ही कन्सेप्ट? सांगा बघू. शहासाहेब तुम्ही सांगा. हां, हे कधी मॅडम तुम्ही हे कराल, हे असं कोर्टाचं म्हणणं येईल की तुम्ही डिपेंडेबल आहात की जेव्हा कन्सिस्टंटली तुम्ही ते स्टँडर्ड ठेवा कन्सिस्टंटली. त्यामुळे डिपेंडेबिलिटी ही फार महत्त्वाचा फॅक्टर आहे. ह्या सगळ्याला ना ऑनेस्टी, खरं एक लक्षात घ्या, तुम्ही एका क्लायंटची बाजू मांडताय ठीक आहे, पण ती क्लायंटची बाजू अशी ॲबस्ट्रॅक्ट आणि काही नाही करायचं आहे तुम्हाला ती. म्हणून तुम्हाला ना जेव्हा केस मांडायची आहे ना, फार मोठा विचार करावा लागतो. त्या फॅक्ट्स बघा, आता त्या मी जे सांगितलं की त्याच्या फॅक्ट्स वाईट होत्या, पण त्यानं लॉ पॉईंट चांगला काढला होता. आणि मला माहिती आहे, स्वतः मी बघितलं आहे की चीफ जस्टिस साहेबांना किती ते डिफिकल्ट गेलं ती ऑर्डर सस्टेन करणं. आता त्या फॅक्ट्सच अशा होत्या की त्यांना ते करायलाच पाहिजे होतं, त्यात काहीच हे नाही, पण ते किती डिफिकल्ट गेलं. साधा पॉईंट आहे बघा, साधा पॉईंट आहे. 1 तास साहेब सगळं शोधत बसले होते आणि त्यांनी 2-3 पानाचं जजमेंट देऊन ते संपवलं. पण महत्त्वाचं आहे बघा हे की फॅक्ट्स सगळं आपल्याला, त्यामुळं ना या पद्धतीनंच ऑनेस्टी ही याचा सगळ्याचा जो हे आहे ना तो ऑनेस्टी आहे. आणि म्हणून ते ऑफिसर ऑफ द कोर्ट जे म्हणतात की ऑफिसर ऑफ द कोर्ट हे जजपेक्षाही वरची लेवल आहे. असं एका प्रिव्ही काउन्सिलचं अनफॉर्च्युनेटली मी वाचलो होतं, म्हणते काय कुठं मिळत तर नाही आहे का, पण मी वाचलेलं आहे. प्रिव्ही काउन्सिलच्या एका जजमेंटमध्ये स्पेसिफिक आहे की ऑफिसर ऑफ द कोर्ट इज अ पोस्ट विच इज हायर दॅन अ जज. त्याचं कारण बघा कसं आहे आताच्या या ह्याच्यात. जजेसना थोडंसं बंधन आहे. तुम्ही सगळे समाजात पण आहात. तुमचं काम फक्त वकील म्हणजे कोर्टात केसेस जास्तीत जास्त आपल्याकडे येतील, कोर्टात आपण हे करू, इथं संपतं का? इथं नाही संपत. कारण आपण बघितलं असेल की फ्रीडम फायटर्स हे सगळे स्वातंत्र्य सेनानी हे बरेचसे वकील होते. सगळ्या इमर्जन्सीच्या काळात तर वकिलांनी स्वतःच्या अगदी कितीतरी वकील अरेस्ट झालेले आहेत आपल्या AWAचे मेंबर्स, आणि स्वतःचं अगदी हे करून मॅटर्स चालवल्यात हायकोर्टात. तर आपण जो आहोत ना हा समाजाचं प्रतिनिधित्व, म्हणजे समाजाला लीडरशिप आपण देतो. खरं तर वकील हा समाजाला लीडरशिप देतो. आज समाजाला लीडरशिप कुठली द्यायला पाहिजे की त्याचे फंडामेंटल राईट्स आणि अदर राईट्स हे काय आहेत हे समाजाला आपण सारखं सांगित केलं पाहिजे. आणि फंडामेंटल राईट्स हे काही ते ऑक्सिजनसारखे आहेत. आज इथं ऑक्सिजन आहे आपल्याला, त्यामुळं काहीच वाटत नाही आहे ऑक्सिजन बस. हे कधी आपल्याला कळेल? हा ऑक्सिजन जेव्हा हवेतला जाईल ना तेव्हा आपल्याला कळेल. तसं आहे फंडामेंटल राईट. फंडामेंटल राईट जे आहेत ते हवेतल्या ऑक्सिजनसारखे आहेत. ते जेव्हा काढून घेतले जातील तेव्हा कळेल त्याचं महत्त्व. HR खन्नांनी त्यांच्या डिसेंटमध्ये लिहिलं आहे, राईट टू लाईफ हा काही घटनेनं दिलेला नाही आहे आर्टिकल 21. फक्त हा घटनेमध्ये नमूद केला गेलेला आहे. त्यांचा कधी HR खन्ना साहेबांचा डिसेंट मात्र प्रत्येक लॉच्या स्टुडंटना वाचला पाहिजे की राईट टू लाईफ हा नॅचरल राईट. आणि पुट्टास्वामीमध्ये चंद्रचूड साहेबांनी धनंजय चंद्रचूड साहेबांनी असं मला वाटतं पहिल्यांदाच, आणि हे हिस्ट्रीमध्ये परत रिपीट होईल की नाही शंकाच आहे, आपल्या वडिलांनी दिलेलं जजमेंट, कारण डिसेंट HR खन्नांचा होता पण मेजॉरिटी जजमेंटमध्ये सिनियर चंद्रचूड साहेब होते, की
आपल्या वडिलांनी दिलेलं जजमेंट हे चुकीचं होतं आणि HR खन्नांचा व्ह्यू बरोबर होता हे पुट्टास्वामीमध्ये त्यांनी हे केलं. तर ही आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जे समाजामध्ये जाऊन जे आपल्याला करायचं आहे ना, त्यामुळं वकील हा फक्त कोर्टरूम इथला नाही आहे. वकिलाला फार मोठा रोल आहे. त्यामुळंच ही ऑनेस्टी आणि कमिटमेंट टू ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस अँड रूल ऑफ लॉ. रूल ऑफ लॉ म्हणजे काय, कोण सांगू शकेल छान पद्धतीने. रूल ऑफ लॉ ही रूल ऑफ लॉ ही देखील कन्सेप्ट ही अशीच आहे, ती अशी लगेच मिळत नाही. नुसतं रूल ऑफ लॉ आपण बोलतो, पण रूल ऑफ लॉ म्हणजे काय कोण सांगू शकेल? गुगल करता येतं ना. मॅडम छान लिहित आहेत पण बराबर. रूल ऑफ लॉ कोण सांगेल बघा बरं. Principles of natural justice should be followed. Then that is one of the indicator of following rule of law. And everyone should be same thing. Everyone should be heard. Both the sides should be heard. Affected parties should be heard. So basically, without hearing, no decision should be given. Hearing to the concerned party. So rule of law essentially one of the ingredient essentially involves proper representation of both the side without bias mind. Their representation should be appreciated. So it is quite an comprehensive term, so it is really difficult to sum it up in just one angle. These are layers, and these are just couple of layers which I can demonstrate. म्हणजे आपल्याला केवळ लॉचा फार चांगला अभ्यास, केसचा अभ्यास हे तर आहेच, हे तर बेसिक आहे. त्याच्या पुढं इंटेग्रिटी आणि रिस्पेक्ट, ह्या इन्स्टिट्यूशनसाठीचा रिस्पेक्ट. तुम्हाला वाटलं असेल मी एक सिनियर काउन्सिल मुंबईला एक कॉरिडॉरमध्ये काहीतरी बोलले आणि त्यासाठी मी इथं जरा थोडंसं स्ट्रॉंग हे की तुम्हाला वाटलं असेल हे का, कारण त्यांनी काय सांगितलं की आमच्या बेंचकडं काहीच काम होत नाही. आता आम्ही तर 7 वाजेपर्यंत बऱ्याच वेळा बसतो, कधी कधी 6-6:30पर्यंत असतो आणि ठीक आहे आता ते हे आहे. पण हे कशासाठी सांगितलं, ह्या बेंचचं जे प्रेस्टिज आहे ना ते खाली जातं कामा नये. हे आम्हाला काही नाही, कारण जजेसचं हे असं बोललं जातं आणि आम्ही याला इग्नोर, हे ह्या बेंचचं प्रेस्टिज आहे. आणि सिनियर डेझिग्नेटेड काउन्सिलला तर जास्तच जबाबदारी आहे, पण सगळ्यांची जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे, या इन्स्टिट्यूशनचा रिस्पेक्ट वाढला पाहिजे. तो कशासाठी वाढला पाहिजे, कारण ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ जस्टिस अँड रूल ऑफ लॉ हेच ते हे आहेत, हे पिलर्स तुम्ही सगळे जण आहात ना. त्यामुळं जो बारमधला जो लूज स्टॉक असतो ना तो आम्ही केलेला आहे, नाही असं नाही. पण आत्ता मला ते जाणवतं आहे की आपल्यालाच लिटिगंट्समध्ये पुढं न्यायचं आहे ही इन्स्टिट्यूशन. एक लक्षात घ्या, आपल्याला फार वाटतं की बाबा हे, पण कसं आहे आपली एक केस असते आपल्या क्लायंटची, आपण मांडत असतो, पण तो जज आहे ना तो त्याच्याकडं वेगवेगळ्या पद्धतीनं बघत असतो. 2+2 = 4 हे गणितात आहे, पण लॉमध्ये एक केस माझ्याकडे आली 2+2 = 5 होईल, एक केस दुसऱ्या साहेबांकडे गेली 2+2 = 3 होईल. आणि बऱ्याच वेळा हे सगळी आन्सर्स बरोबर असतात. परसेप्शन आहे ना. तुम्हाला एक फार वेगळं उदाहरण देतो. एक कांबळे म्हणून JMFC होते, त्यांच्याकडं याच्या केसेस चालायच्या. ती मोहाची फुलं आहेत ना, मोहाची फुलं ती ते ट्रायबल लोक हे करायचे आणि त्याची दारू केली जायची म्हणून त्यांच्याकडे केसेस चालायच्या आणि त्यात बहुतेक वेळा कन्व्हिक्शनच व्हायचं. ठीक आहे, किती जे होत असेल ते कांबळे साहेबांनी एकदम त्यांचं एवढं छान रेप्युटेशन, त्यांनी ॲक्विटल द्यायला सुरुवात केली. डिफेन्स काय होता माहिती आहे, डिफेन्स हा होता की ह्या मोहाची आम्ही दारू नाही करत, ह्याची आम्ही भाकरी करतो आणि खातो या मोहाच्या फुलांची. त्यांची बदली झाली त्या साहेबांची. तर तिथले जे पब्लिक प्रॉसिक्युटर होते किंवा ते त्यांना भेटायला गेले, म्हटले साहेब
तुम्ही इतकं छान काम केलं आणि तुमचं रेप्युटेशन आम्ही ऐकलं आहे आणि आम्ही बघितलं पण ह्या केसेसमध्ये तुम्ही जरा जे डिसिजन दिले ते चुकीचे होते असं आम्हाला वाटलं. कारण हा बोगस क्लेम आहे की मोहाच्या फुलाची भाकरी केली जाते. ते साहेब म्हटले पण साहेब त्या मोहाच्या फुलाची भाकरी खाऊन मी जगलेलो आहे. मी लहानपणी त्याची भाकरी खाल्लेली आहे. माझ्या आमच्याकडं काही नव्हतं, त्याच फुलाची भाकरी आम्ही खाल्लेली आहे, हे मला माहिती आहे. आता हे परसेप्शन आहे बघा, बघितलं, त्याचं स्वतःचा अनुभव तसा आहे, त्यानं ते हे केलं की केवढं हे आहे. हे आपल्याला कोणाला तरी आपण त्या याच्यातून अनुभवातून नाही जे जाऊ शकत त्यांना माहिती तरी आहे का याची. तुम्हाला आठवत असेल मी पटेल साहेबांबरोबर जेव्हा बसलो होतो तेव्हा ही बार काउन्सिलची 15,000ची फी चॅलेंज केली गेली होती आणि पटेल साहेबांनी असं त्या पिटिशनरला म्हटलं, तो स्टुडंटच होता, त्याला म्हटलं ज्याला 15,000 द्यायची ताकद नाही त्यानं वकिलीकडे येऊ नये. आणि त्यावेळेस तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल मी बेंच पार्टनर म्हणून मी सांगितलं की तो कोविडच्या काळात नंतरचं होतं की कोविडमध्ये कितीतरी वकिलांनी सुसाईड केलेले आहेत आणि हा जो वकील जो ट्रायबल एरियातला आहे ज्याला ही 15,000 फी देता येणार नाही, जेव्हा ट्रायबलला एखाद्याला पकडलं जाईल, अरेस्ट केलं जाईल, तेव्हा त्याला बेल मिळवून देण्यासाठी बॉम्बे हायकोर्टमधला वकील जाणार नाही आहे. त्याला त्या ट्रायबल एरियातलाच वकील पाहिजे आणि त्याच्यासाठी 15,000 फार मोठे आहे. त्यामुळे मी पटेल साहेब आणि आज बघा सुप्रीम कोर्टनं तो व्ह्यू ॲक्सेप्ट केला आणि ती फी कमी करायला लागली. आता लास्ट करतोय तुम्ही जे सगळ्याची वाट बघताय ते आता एक आहे, एक फार छान पुस्तक आहे, तुम्ही ॲनोमलीज इन लॉ अँड जस्टिस, जस्टिस R.V. रवींद्रन या साहेबांचं पुस्तक आहे जे सुप्रीम कोर्टचे जे त्यांनी रोल ऑफ द बार त्या पुस्तकात त्यात जे दिलं आहे, रेंडरिंग प्रॉपर असिस्टन्स टू कोर्ट, प्रोटेक्टिंग द रेप्युटेशन ऑफ ज्युडिशियरी, वकिलांचा रोल काय आहे. कारण कशासाठी ह्या इन्स्टिट्यूशनचं रेप्युटेशन वाढलं तर आपण सगळे त्या इन्स्टिट्यूशनचे पार्ट आहोत. एनकरेजिंग ADR प्रोसेस ते त्यांनी बारचा रोल, मेंटेनिंग एथिकल स्टँडर्ड्स, आणि त्यांनी एक फार छान हे केलं आहे, ते जरा कोण वाचू शकेल छान जोरात एकदम. मला वाटतं असं करूया, विश्वनाथ टाळकोटेंनी जोरदार सुरुवात केली होती, नंतर माझं भाषण असं जरा लो हे झालं. आता परत आपण जे शेवट करतोय तो टाळकोटे साहेबांना जरा वाचायला सांगतोय. थोडंसं आहे, तू कसं असं जोरात भाषण करतो ना, इकडे म्हणजे तू एक दोनच मिनटं. अच्छा अरे ये ना तू इथे, ते अक्षर तुझं कळलं, माझं हे नाही कळत. हे काही इथून इथपर्यंत फी नाही घेणार ना वाचायची. तसे जोरात आवाज असणारे बरेच जण आहेत. बार काउन्सिल ऑफ इंडिया रूल्स has a chapter 2, part 6, laying down the standard of professional conduct and ethics. The rule required every advocate to conduct himself in a manner befitting his status as an officer of the court, the privileged member of the community, and a gentleman, bearing in mind that what may be lawful and moral for a person who is not a member of a bar, or for a member of a bar in his non-professional capacity, may still be improper for an advocate. They have crystallized and formulated duties owned by lawyer as duty to the court, duty to the client,
duty to the opponent, and duty to the colleagues. The Lord Brickett, an outstanding advocate, judge, and parliamentarian, added one more significant duty to the aforesaid well-recognized duties owned by the lawyer. The advocate, quote, the advocate has a duty to his client, duty to the court, and duty to the state, but above all, he has duty to himself to remain a man of integrity. No profession call for higher standard of honor and uprightness, and no profession perhaps offer a greater temptations to forsake them. But whatever the gift to the lawyer, to the advocate may possess, howsoever dazzling his skill are, without the supreme qualification of an inner integrity, he is worth nothing. Okay, I found this on the supreme qualification of inner integrity, he is worth आजचा nothing. Check it out. माझ्या ज्युडिशियल करिअरमधला फार आनंदाचा दिवस मी समजतो. कारण राणे साहेबांकडून मी जे शिकलो, सचोटी, मेहनत आणि त्या साहेबांनी सांगितलं कॉन्फिडन्सच, पण वेगवेगळ्या कॉन्फिडन्स असा हवेतला नाही, ॲक्वायर केलेला. आणि त्या साहेबांच्या नावानं इथं ही लेक्चर सिरीज सुरू होते. त्याचं पहिलं लेक्चर मला सांगण्यात येतं. आज इतका आनंद या सगळ्या कमिटीनं मला दिलेला आहे. आणि इतकं माझं लांबलेलं भाषण तुम्ही पण, भाषण किंवा संवाद तुम्ही पण ऐकलं, पण माझे जे ब्रदर जजेस आहेत ते आता नंतर काय सांगतील आणि काय करतील ती गोष्ट त्याला तुम्ही प्रोटेक्ट करू शकणार नाही, पण त्यांनी सगळ्यांनी ऐकलं. धन्यवाद.